च्या दृष्टीने वापरल्या जातात। आणि या तीन भूमिकांवर राहत असताना काय भूमिकेतून कोणत्या विचारातून राहिलं पाहिजे याच्यासाठी भक्तिशास्त्राने स्वतंत्रतेने चिंतन केलंय। मी तिकडे सांगतो आपल्या हे टप्पे आम्हाला पुढे जाताना एकेका पायरीवर पाय देत 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 वरच्या पायरीपर्यंत जायचं। असं नाही आहे की आम्ही गेलो आणि एकदम भगवत तत्वाची आम्हाला प्राप्ती झाली आणि एकदम भक्ती आम्हाला प्राप्त झाली, असं होत नाही। आणि झाली असं वाटत असलं तरी ती टिकत नाही। एकदम जे प्राप्त होतं ते तेवढ्या तीव्रतेनं आणि सातत्यानं टिकत नाही। ते हळूहळू हळूहळू जे प्राप्त होत असतं ते टिकण्याची शक्यता असते, एकदम टिकत नाही। आता काय झालंय, हे योगशास्त्राचा सुद्धा विचार असाच आहे महाराज। हे प्राणायामालाच महत्व आलं। प्राणायाम आता त्याला इतकं महत्व आहे, सकाळी उठलं की नाक धरून बसायचं। कशा करताय मला अजून कळलं नाही, कशा हे काय प्रकरण आहे मला कळलं नाही। म्हणजे उठल्याबरोबर झोपेतून उठायचं, त्याच गादीवर बसायचं, अनुलोम विलोम, भस्रिका आणि अजून काय कपालभाती, प्राणायाम, हे म्हणजे त्याचा अपमान करावा ही इच्छा नाही आहे माझी, पण ही पद्धत नाही आहे। शास्त्राचा विचार करायची ही पद्धत नाही। प्राणायाम आम्हाला करायचा आहे ना, करावा, करू नये असं माझं म्हणणं नाही। त्याचा हेतू काय आहे? समाधी। आमचा हेतू काय? पोट कमी करायचं। प्राणायाम कशा करता? आध्यात्मिक साधना आहे आणि कशा करता वापरली चालले? पोट कमी, देहा करता। आम्ही अवस्थेकरता वापरत नाही आहोत, आम्ही देहा करता वापरतो आहोत। प्राणायाम केल्याशिवाय पाणी पित नाही, मोठा माणूस आपले हात जोडलेलेच आहेत काय, पण हे कसं प्राणायाम आहे मला कळत नाही। प्राणायाम करायचा असेल तर तुकोबाराने आपल्याला काय सांगितलंय? युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा, बहुभाषण नसावं, हे नियम आहेत की नाही त्याचे। आम्हाला सकाळी प्राणायाम करायचा असेल तर आम्ही रात्री काय आमचा आचार असला पाहिजे, विहार काय असला पाहिजे, भोजन काय असलं पाहिजे, हे आम्हाला रात्रीपासून त्याचं नियोजन करावं। रात्री धाब्यावर जेवायचं आणि सकाळी नाक धरून बसायचं, कुठला प्राणायाम काढलाय हा? कसला प्राणायाम आहे? प्राणायाम ही योगशास्त्रातली चौथी अवस्था आहे ना। यम नियम आसन आणि मग प्राणायाम आहे। आम्ही यम नियम आसनाचा विचारच नाही करतो, आम्ही एकदम चौथ्या टप्प्यावर उडी मारतो, नाक धरून बसायचंय बस। कुठून आत घेतो आणि कुठून सोडतो पत्ताच लागत नाही त्याचा। कशा करता हा अपमान करतोय आम्ही त्या योगशास्त्राचा? प्राणायाम करण नाही कोण म्हणतं साधना करायला, पण त्याचे नियम पाळावे लागतील की नाही? मला वारी करायची असेल तर मला नियमात वागावं लागेल की नाही? मला कीर्तन करायचंय, माझ्या गळ्यात माळच नाही आणि मी कीर्तनाला उभं राहिलो, तुम्हाला चालेल का? मी नियमात राहिलं पाहिजे ना, मी एकादशी केली पाहिजे ना, मी वारी केली पाहिजे ना, मी रोज वाचन काही केलं पाहिजे ना, मी चिंतन केलं पाहिजे, मी अभ्यास केला पाहिजे, मी कोणत्या गुरुच्या पायाजवळ बसून शिकलं पाहिजे, काही थोडंफार संगीताचं ज्ञान घेतलं पाहिजे, अमुक आहे तमुक आहे, साधना केली पाहिजे, नित्य नामस्मरण माझं काही असलं पाहिजे, तर तुम्ही माझं कीर्तन ऐकाल की नाही? का उगीच पॅन्ट काढली, कंबर बांधली, उभं राहिलो? अरे म्हणजे धोतर नेसलं मध्ये नाही असं नाही, पण पॅन्ट काढली म्हणजे धोतरही नेसलं असं नाही की एकदमच पॅन्ट काढली, म्हणजे एक गंमत म्हणून तर असं चालेल का तुम्हाला? हे बघा, जे साधन आम्हाला करायचंय ते साधन ज्या शास्त्रामध्ये सांगितलंय त्या शास्त्राच्या मर्यादेत राहून आपल्याला केलं पाहिजे की? मला सांगा, मी तुमच्या घरी आलो, तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्या घराच्या नियमात मला राहावं लागेल की नाही? तुमचा नियम आहे संध्याकाळी 8ला जेवायचं, मी म्हणतो ठीक आहे तुमच्या नियमात मी 8ला ना, मी 8ला जेवीन मग कीर्तनाला जाईल, प्रश्न नाही त्याचा। तुमच्या घराचा नियम आहे रात्री इतक्या वाजता घरी परत यावं, मी आलं पाहिजे, मला लावत नाहीत कोणी नियम, हा भाग वेगळा। पण आपण जिथे जातो त्या नियमात राहतो ना, मग आपण योगशास्त्रात चाललो, योगशास्त्राच्या नियमात राहिलं पाहिजे। उठून बसलं गादीवरच एकदम प्राणायाम, बसल्या गादीवर प्राणायाम, आसन शुद्धी काय, आसन शुद्धी काय, असं चालत नाही ना। ते उंच असू नये, खाली असू नये, चैलाजन असावं, कुशोत्तरम चैलाजनम कुशोत्तरम म्हटलं ना 6व्या अध्यायामध्ये। ते आसन कसं असावं, कसं असू नये, मग तत्रैकाग्रम मनः कृत्वा वगैरे वगैरे, हे पुढचा विचार आहे, हा सगळा विचार आहे। म्हणजे यम नियम हे पाळले पाहिजेत, आसन शुद्धी झाली पाहिजे आणि मग प्राणायाम हा चौथा टप्पा। तसं भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा ही भूमिका प्राप्त होण्याकरता 3 भूमिकांचा विचार केला गेला: साधन, अभ्यास आणि परिपाक। आणि या 3 अवस्थांवर आपली भावना भक्तीची कोणती असावी या संबंधानं भक्तिशास्त्राने चिंतन करताना असं म्हटलंय, तस्यैवाहम
ममैवासौ स एवायम इति त्रिधा भगवत शरणार्थित्वम साधन अभ्यास पाकतः. ऐका, भक्तिशास्त्राचं एक चिंतन सांगतो, थोडं सोपं करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे जातो. हे कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदने उच्चारी, आपुल्याचा विसर झाला, कानावर पडलं लोक हसतात पण कान माझे तिकडं जात नाहीत. ही अवस्था प्राप्त होण्याकरता या 3 भूमिका आहेत. तस्यैवाहम ममैव असौ स एवायम इति त्रिधा. कुणाला आहेत या? भगवत शरणार्थित्वम, जो भगवत शरणार्थी आहे त्याच्याकरता. कोणत्या अवस्थेमध्ये या भूमिकांचा विचार करायचा आहे? साधन अभ्यास पाकतः. आम्ही जेव्हा भक्ती साधन म्हणून स्वीकारत असतो त्यावेळेला तस्यैवाहम, मी त्याचा आहे, ही भूमिका असली पाहिजे. ज्या वेळेला आम्ही अभ्यास करत असतो, साधन मिळणं वेगळं आणि साधनाचा अभ्यास करणं वेगळं. आम्ही जेव्हा अभ्यास करत असतो त्यावेळेला ममैव असौ, तो माझा आहे, ही भूमिका असावी लागते. आणि ज्या वेळेला या साधनाचा असा अभ्यास परिपूर्ण होऊन त्याचा परिपाक पदरात पडतो त्यावेळेला स एवायम, तोच मी आहे, अशी भावना असावी लागते. तर भक्तीची ही अवस्था प्राप्त होते. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. थोडं सोपं करतो, या 3च अवस्था आहेत, अगदी धावत्या सांगतो. तदीयता म्हणजे मी त्याचा आहे असं वाटणं, त्वदीयता म्हणजे मी तुझा आहे असं वाटणं, मदीयता म्हणजे तो माझा आहे असं वाटणं, आणि तन्मयता म्हणजे तो आणि मी एकच आहोत असं वाटणं. विठ्ठला विठ्ठला थोडं थोडं बोलतो. तदीयता म्हणजे मी त्याचा आहे, मी त्याचा आहे आणि मी तुझा आहे. याच्यामध्ये बदल काय आहे? परोक्षापरोक्षतेमध्ये बदल आहे. मी त्याचा आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला मी ज्याचा असतो तो समोर नसतो, तो समोर नसतो. मी त्याचा आहे, मी त्याचा आहे. कुणाचा आहे? त्या परमात्म्याचा आहे. तो परमात्मा, तो परमात्मा, तो माझ्या समोर नाही. आत्ता पहिली भक्तीची अवस्था ही आहे की तिथं आपल्याला वाटत राहतं की मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, मी त्या परमात्म्याचा आहे. परमात्मा मला जसं वागविल तसं मी वागणार आहे. माझ्या जीवनावर त्याची सत्ता आहे. वृक्षाचे पान हले त्याची सत्ता, त्याची, तुझी नाही, त्याची सत्ता. अशी भूमिका जेव्हा अंतःकरणामध्ये दृढ व्हायला लागते तेव्हा त्यानंतर एक भूमिका, एक अवस्था पुढेची आपल्याला प्राप्त होते. त्याच्यामध्ये आपण देवाला म्हणायला लागतो, देवा मी त्याचा नाही, मी तुझा आहे. त्वदीयता, त्वदीयता, मी तुझा आहे. तुझा हे बोलणं कधी होतं? ज्या वेळेला व्यक्ती समोरासमोर असते तेव्हा. मी त्याचा आहे कधी म्हटलं जातं? ज्या वेळेला व्यक्ती लांब आहे कुठेतरी तेव्हा. आता मी तुझा आहे, तुझा आहे म्हणणं काय? म्हणजे परमात्मा समोर उभा आहे. मी त्याचा आहे असं म्हणणार याच्या समोर परमात्मा उभा राहतो आणि उभा राहिला की मग आपल्याला हे म्हणता येतं, देवा मी तुझा आहे, मी तुझा असा आहे, मी तुझा तसा आहे. देवा मी तुझा सोनार आहे ना, मी तुझा आहे, हे लक्षात घ्या. मी तुझा आहे, मी त्याचा नाही आहे. तो कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी वेगळा आहे, आमची गाठभेटच झाली नाही. नाही, आता तू समोरच देवा माझ्या. अपरोक्षत्वातून जेव्हा संत महात्मे बोलतात तेव्हा मी तुझा आहे अशी भूमिका वापरली जाते. ही भूमिका प्राप्त झाली की त्याच्या पुढची अवस्था प्राप्त होते. त्याच्यामध्ये आता असा अधिकार प्राप्त होतो की देवा मी तुझा नाही, आता तूच माझा आहेस, आता तूच माझा आहेस, तू माझा आहेस, तू माझा आहेस. तू कोण आहेस माझा? तू माझा जो कोणी असशील तो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. आता तू माझा बाप आहेस, तू माझा असा आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, हे माझा आहेस, माझा आहेस, माझा आहेस. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विणसार नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल बाप माय चुलता, तो सगळा माझा आहे.
तूच माझा बाप आहेस, तूच माझी आई आहेस, तूच माझा भाऊ आहेस, तूच माझा सखा आहेस, तुझ्या व्यतिरिक्त मला काय माहित नाही, सकळही गोत माझे, बस दुसरं मला काही माहिती नाही, असं म्हणताना ही एक फार उच्च प्रतीची अवस्था आहे. मी आपल्याला सांगू, देवाशी संबंध स्थापितच करायचा असेल तर मी तुझा म्हणणं हे सोपं आहे, तू माझा म्हणणं फार अवघड आहे. सहसा तू माझा म्हणण्याच्या भानगडीत पडू नये. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, फार भानगडीत पडू नये. काय आहे, मी तुझा आहे असं म्हणण्यामध्ये आपली जबाबदारी त्याच्यावर टाकून मोकळं होता येतं. तू माझा आहेस म्हणलं की त्याची जबाबदारी घ्यावी लागते, ती फार मोठी अडचण आहे. त्याची जबाबदारी, बरं गंमत सांगतो त्याच्यातही, त्याला काहीच लागत नाही, पत्रम पुष्पम चालतं सगळं, त्याला काही लागत नाही. तू माझा आहेस म्हणण्यात त्याची जबाबदारी घ्यायला हरकत नाही, पण त्याची जबाबदारी आपण घेतली की त्याच्याबरोबर 16,108 त्यांची जबाबदारी आपल्यावर पडते. एक सांभाळणं अवघड आहे, दुसऱ्याच्या किती सांभाळायच्या आहेत, असं होत नाही, हे अवघड आहे. हे म्हणण्याचा अधिकार फार वेगळा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी षटपदीमध्ये एक चिंतन मांडलंय. त्याच्यामध्ये ते देवाला प्रार्थना करताना ते असं म्हणतायत की देवा मीच तुझा आहे, तू माझा नकोच, मीच तुझा आहे. तिथं बोलताना आचार्यांनी हे स्पष्टपणानं देवाला सांगितलंय, सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकीनस्त्वम, नाथ तव अहम न मामकीनस्त्वम. देवा मी तुझा आहे, तू माझा नाही, तू माझा म्हणण्याचं धाडसच नाही माझ्या. का नाही, त्याला आचार्याने उत्तर फार चांगलं दिलं, उदाहरण फार चांगलं दिलं. आचार्य म्हणतात सत्यपि भेदापगमे, हे खरंय, सत्य अपि, काय खरंय, भेदाचा अपगम झाला, तू आणि मी वेगळे आहोत, हे राहिलं नाही, आता आपण एक झालो, भेद निघून गेला तुझ्या माझ्यातला, हे खरंय सत्यपि. पण तरी सुद्धा नाथ तवाहम, पण तरी देवा तुमच्या माझ्यामध्ये भेद नसला ना देवा, तरी सुद्धा मी तुमचं आहे, न मामकी नसतो. का बाबा, त्याचं उत्तर देताना आचार्यांनी सांगितलंय, न सामुद्रोहि तरंगः क्वचन न समुद्रो तरंगः. आचार्य म्हणतात समुद्र आणि समुद्रावर निर्माण झालेली लाट एकच असते का वेगवेगळी असते? एकच असते ना. समुद्रावर निर्माण झालेला तरंग हा समुद्राशी एकरूप असतो की नाही? एकरूप असतो. मग तसं असलं तरी मला सांगा, समुद्राचा तरंग असतो का तरंगाचा समुद्र असतो? कोण कोणाचं असतं सांगा ना. त्या दोघांमध्ये भेद नाही, ही गोष्ट खरी आहे, पण तरंगांचा समुद्र नसतो, समुद्राचा तरंग म्हणावा लागतो. तसं देवा तुम्ही आणि मी एकच आहोत, पण मी तुमचा आहे, तुम्ही माझे नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. सामुद्रो हि तरंग हा क्वचन न समुद्रो तरंग. अरे तरंगाचा समुद्र नसतो देवा, समुद्रांचा तरंग, समुद्राचा तरंग असतो, उलट होत नाही. पण ही तिसरी अवस्था ममैव असो, देवा तूच माझा आहेस हे म्हणण्याचं धाडस लागतं. आणि अशी भूमिका प्राप्त झाली की या भूमिकेचा अभ्यास होता होता आम्हाला एक परिपक्व अवस्था प्राप्त होते. तिथे आपल्याला सांगितलं जातं, भक्तिशास्त्र सांगतं, तस्यैवाहम ममैवासौ स एवायम. तन्मयता, तन्मय असा शब्द आहे. तन्मयता म्हणजे एकरूपता असं आहे. मय हा, आता हे व्याकरण आहे थोडं, मयट हा प्रत्यय आहे, तन्मय म्हणजे तत्मय. तन का ते आता तत्चा दुसरा जो त आहे शेवटचा तो हलंत आहे, तो जो त आहे त्याचा न होतो, कारण पुढं म आला, म्हणून अनुनासिक पुढं आलं, म्हणून ते जाऊ द्या, ते काय शब्द कसा सिद्ध व्हायचा आहे होऊ द्या. तन्मयता, मयट प्रत्यय, आणि मयट प्रत्यय 3 अर्थाने वापरला जातो. प्राचुर्य या अर्थाने मयट प्रत्यय वापरला जातो, विकार या अर्थाने मयट प्रत्यय वापरला जातो, आणि एकरूपता या अर्थाने मयट प्रत्यय वापरला जातो. संस्कृतामध्ये मयट प्रत्यय 3 कारणाने. प्राचुर्य या अर्थाने मयट प्रत्यय. मय हा शब्द, आपण आता पाऊस पडला की तुमच्याकडे मुंबईमध्ये एक बातमी, खूप पाऊस झाला की दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ठळक बातमी, मुंबई जलमय असते की नाही? ही बातमी असते की नाही? जलमय म्हणजे काय? म्हणजे या मुंबईमध्ये पाण्याचं वैपुल्य झालं, विपुल प्रमाणामध्ये पाणी साठलं, तिथं मयट प्रत्यय. प्राचुर्य या अर्थाने मयट प्रत्यय वापरला जातो. मयट प्रत्यय हा विकार या अर्थाने, मातीचा विकार म्हणून जे भांड तयार होतं त्याला मृण्मय म्हणतात. मृण्मय पात्र, मृण्मय म्हणजे मृत्तिकामय, मृत्तिका म्हणजे मृत्तिकेचा तो विकार. आणि मयट प्रत्यय एकरूपता या अर्थाने येतो.
एकमय तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय इथला मयट प्रत्यय एकरूपता या अर्थाने वापरला गेला. तन्मय हा असं सूत्र नारद भक्ती सूत्रामध्ये आला. तन्मय म्हणजे एकरूप होऊन जाणं. अशी एकरूपता प्राप्त झालेली ही गोपिका जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिच्या व्यवहारामध्ये सुसूत्रता राहत नाही. ती विकायला बाहेर पडते दूध, पण घ्या म्हणते हरी. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. अरे डोक्यावर दूध आहे आणि तुला हरी काय सुचतो? त्याचं कारण तुकोबार यांनी सांगितलं. बाबा देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. जे डोळ्याने बघितलं जातं ते मनामध्ये बसतं आणि मनामध्ये बसलं की मग तेच तोंडातनं बाहेर पडतं. याच्या मागे एक शास्त्रीय प्रक्रिया, थोडा वेळ लागेल पण धावतं चिंतन मी आपल्याला सांगतो. थोडं धावतं सांग. काय होतं मला माहीत नाही आता वेदांताचे काय काय कसं कसं संस्कार आहेत नाहीत माहीत नाही, परंतु अंतःकरण वृत्ती जेव्हा विषयापर्यंत जाते आणि विषयाशी तदाकार होते तेव्हा विषयाचा बोध करून देत असते. आपल्याकडे वस्तुबोधाचा काय प्रक्रिया काय हीच आहे. अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर पडते, विषयापर्यंत जाते. विषयापर्यंत गेली की त्या विषयाशी तदाकार होते, वृत्ती बाजूला पडते, विषय बाजूला पडतो, चैतन्याशी एकरूपता होते आणि वस्तूचा बोध आम्हाला प्राप्त होतो. अंधकाराचं आवरण जातं वगैरे वगैरे, अज्ञानाचं आवरण जातं, जे काही व्हायचे ते होईल. त्याच्यामध्ये वस्तूचा आम्हाला बोध होतो. वस्तूचा बोध झाल्यानंतर आम्हाला मग आम्ही दुसऱ्या वस्तूकडे बघितलं की दुसऱ्या वस्तूचा बोध होतो. आम्ही रस्त्याने जाताना आम्हाला हे कळतं की नाही की हे जे आहे हे कपड्याचं दुकान आहे, हे भांड्याचं दुकान आहे, हे सोन्या चांदीचं दुकान आहे, हे अमक्याचं दुकान आहे, हे तमक्याचं दुकान आहे, हे किराणा मालाचं दुकान आहे, इथं अमुक मिळतं, तिथं आम्हाला वेगवेगळे हे दुकानं दिसतात की नाही. या सगळ्या दुकानांचं वेगवेगळ्या पद्धतीनं भान होतं की नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं भान होतं ना. मग असं भान ज्या वेळेला होतं त्या वेळेला हे विषयाच्या वैविध्याचं भान होण्याचं कारण काय आहे हे तपासलं पाहिजे. मी म्हणजे आता एखादा मनुष्य घराबाहेर पडतो, शेतामध्ये जातो, दुकानामध्ये जातो, तिथं शेतामध्ये हे माझं शेत आहे, ही बैलगाडी आहे, हे माझं घर आहे, हे बैल आहेत माझ्या गोठ्यातले किंवा घरातले, हे अमुक अमुक आहे, हे पीक आहे, हे असं आहे, हे तसं आहे, ते तसं आहे, हे सगळं बघत जातो की नाही. तसं तो घरी येतो, घरी आला की त्याला घर कळतं, मग दुकानं दिसतात, घर कळतं. मग घरात आल्यानंतरही त्याला कळतं की हे माझं घर आहे, हे अमुक आहे, हे माझी मुलं आहेत, ही म्हैस आहे, ही बायको आहे. म्हणजे म्हैस बायको आहे असं नाही, ही म्हैस आहे आणि ही बायको आहे असं स्वतंत्र सांगतो मी. हे दोन वेगळं आहे. किंवा मग हा नवरा आहे, हा बैल आहे. समानतेचे दिवस आहेत, मला दोन्ही बाजूने बोलावं लागतं. असं नाही की एकाच बाजूने बोलून चालेल, तर दोन्ही बाजूने बोलावं लागेल म्हणून सांगतो. असं म्हणजे ह्याच्यात आपण विकृत विचार करू नका. का होतो याच्या मागचं तात्विक कारण काय, हा बोध का होतो आम्हाला, त्याचं कारण असं आहे की विषयाकडे गेलेली अंतःकरण वृत्ती विषयाशी तदाकार होते, विषयाचा बोध करून देते आणि दुसऱ्या विषयाकडे जाताना तिला स्वस्थानी परत यावं लागतं. घटाकडून पटाकडे परस्पर वृत्ती जाऊ शकत नाही. वृत्तीला स्वस्थानी परत यावं लागतं, मग घटाकडून मग स्वस्थानी यायचं आणि मग पटाकडे जावं लागतं. विषयाच्या वैविध्याचा बोध होण्याकरता आम्हाला वृत्ती चैतन्याला किंवा त्या वृत्तीला विषयाशी तदाकारता धारण करून स्वस्थानी परत येऊन दुसऱ्या विषयाकडे जावं लागतं. ती प्रक्रिया इतक्या वेगात होते की आम्हाला त्या वेगामुळे आम्हाला असं वाटतं की मी हा पखवाज बघितला आणि हा पखवाज बघितला. असं नाही आहे. हा पखवाज मी बघताना माझी वृत्ती त्या पखवाजाकडे गेली, पण इथून इकडं जात नाही, ती पुन्हा इथं येते आणि इथून तिथं जाते. ही प्रक्रिया. मग मूळ अडचण कुठे आहे? आम्हाला डोक्यावर असणाऱ्या दुधाला सुद्धा हरीच म्हणावं वाटतं. ही अडचण कुठे आहे याच्यामध्ये अडचण एवढीच आहे की माझी वृत्ती परत येते, तिथं खरी अडचण. ती जर वृत्ती परतच आली नाही तर ती वृत्ती जे जे बघेल ते हरी म्हणूनच बघेल. लक्षात घ्या, अडचण कुठे लक्षात घ्या. विषयाकडे गेलेली वृत्ती परत येते म्हणून त्या विषयापेक्षा वेगळा विषय दाखवू शकते, पण ती वृत्ती जर परतच आली नाही तर ती ज्या ज्या विषयाला बघेल त्या विषयाला तोच म्हणून दाखवेल. म्हणून जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. पुष्कळ प्रमाण देईन याच्याकरता मी ज्ञानोबारांनी चिंतन केलंय, आपण बघून घ्या.
आत्मत्वे वेठीला, ज्ञानोबरायांची तात्विक भाषा 18वा अध्याय, आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू. कारण वृत्ती हल्ली नाही ना महाराज जागेवर. गेलेली वृत्ती परतोनी माघारी येत नाही. असं ज्या वेळेला होईल त्या वेळेला मग दूध असलं तरी हरीच, मग दही असलं तरी हरीच. कारण विषयाचाच विसर पडलेला असल्यामुळे वृत्ती त्या परमात्म्याशी एकरूप झालेली असते. बस आता तिला परत येणं माहिती नाही. बस परत येणं माहिती नाही. तुझ पाहता सामोरे, तुझ पाहता सामोरे, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया, दृष्टी न फिरे माघारी, माघारी माझ्या चित्ता तुझ्या पाया, दृष्टी माघारी न फिरे असं एकदा झालं की त्या दृष्टीला जे दिसेल तो परमात्माच असेल. आणि म्हणून ती गोपिका म्हणते विकिता गोरस घ्या म्हणे हरी. का? कारण हे कारण आहे, देखिला डोळा पैसला मनी, तोची वदनी उच्चारे. जे डोळ्याला दिसतं तिथं आमचं मन एकरूप होऊन जातं, तिथून माघारी येत नाही. म्हणून तोची वदनी उच्चारी. अवघियांचा पुलियांचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. पण व्यवहारातली ही सुसूत्रता बिघडली की लोकांना मात्र माणूस वेड झाल्यासारखा वाटतं. अरे काय वेड लागलं याला, दूध विकायला बाहेर पडते हरी घ्या म्हणते. काय सुसूत्रताच राहिली नाही, व्यवहारामध्ये विच्छिन्नता आली. तुकाराम महाराज म्हणतात लोक तिला हसत असले तरी काहीही तिला फरक पडत नाही. का पडत नाही? कारण तिचे कान त्या जागी नाही. तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, हासे जन, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, देखला डोळा पैसला मनी, देखला डोळा पैसला मनी, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, तुका म्हणे हसे जन, नाही कान ते ठाई. आपले कानच तिथपर्यंत जात नाहीत. कारण कानावर पडणारा शब्द हा कानातून आत प्रविष्टच होत नाही. कानाचा इंद्रियाचा विषयाचा संबंध तुटून जातो, इंद्रियाचा विसरच पडतो. हो, संपूर्ण विसर. आता काही रे नाही. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हसे जन, नाही कान ते ठाई. 14वा अध्याय ज्ञानेश्वरीचा काढा. ज्ञानोबराय बोलतात नायकणे ते कानची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गा, वाती पुढा जैसे पळू लागे काळोसे, निषिद्धा इंद्रिया तैसे समोर नोहे. ज्ञानोबराय चिंतन करतात निषिद्ध विषय कानावरच पडत नाही, कानावर येतच नाही. नारद महर्षी एके दिवशी दुर्वासांना भेटले. नारदांचा चेहरा अत्यंत प्रफुल्लित. गंमत सांगतो. नाही कान ते ठाई याचा अर्थ काय एका दृष्टांतातून सांगतो. नारदांची दुर्वासांची भेट झाली. नारदांचा चेहरा अत्यंत प्रफुल्लित. दुर्वासांनी नारदांना विचारलं नारदा कुठे? नारद म्हणाले वैकुंठ लोकाला भगवंताच्या दर्शनाला चाललो. दुर्वासाने विचारलं अजून देवाचं दर्शन झालं नाही तरी चेहरा प्रफुल्लित, काय कारण? त्यांनी नारदाने सांगितलं त्याचं कारण आहे देवापेक्षाही मोठ्याची भेट घेऊन आलो आहे. दुर्वास म्हणाले देवापेक्षा कोण मोठं? नारद महर्षी म्हणाले काही नाही, राधेचं दर्शन घेऊन येतोय.
राधेचं दर्शन घेऊन आलो. मग दुर्वासाने, थोडक्यात सांगतो, मग खूप रंगवली जाते कथा, थोडक्यामध्ये सांगतो. मग दुर्वासाने विचारलं, अहो ती राधा काय तिचं दर्शन तुम्ही घेता? त्या राधेला लोक व्यभिचारिणी म्हणतात. व्यभिचारिणी म्हणतात. नवरा सोडून दिला आणि दुसऱ्या पुरुषाच्या नादाला लागलेली बाई, तिचं दर्शन घेऊन तुम्हाला काय आनंद व्हायचा आहे? नारद महर्षी दुर्वासांना म्हणाले, ऐकीव माहितीवर जाऊ नका, तिचं दर्शन घ्या, तिला भेटा, तिला भेटल्यावर ती कोण आहे हे तुम्हाला कळेल. असं का? बरं झालं. नारद महर्षी निघाले, दुर्वासही निघाले. दुर्वासांच्या डोक्यात नारद ज्या अर्थी तिचं दर्शन घेऊन प्रफुल्लित होतात त्या अर्थी काहीतरी असलं पाहिजे, खरंच तिला भेटलं पाहिजे. कधी भेटायचं? दुर्वासाने विचार केला, कशाला वेळ लावायचा, आज रविवारच आहे, भेटून घेऊ, काय त्याच्यात एवढं. जाऊ. गेले दुर्वास, राधेचं दार वाजवलं, राधेने दरवाजा उघडला. इतका आनंद राधेला दुर्वासांना बघितल्यावर. राधा म्हणाली, मी आज गाथ्याचंच पारायण करत बसले होते तुकोबारायांच्या, आणि गाथ्यात मला आत्ता असं प्रमाण गेलं की बहु अवघड आहे संत भेटी. माझा काही विश्वास नाही, एका दिवशी 2-2 संत भेटले आणि बहु अवघड काय, माझं प्रारब्ध मोठं. या दुर्वासांना आत घेतलं, बसवलं, पाद्य अर्घ्य वगैरे झालं. झाल्यानंतर राधेने समोर हात जोडून दुर्वासांना विचारलं, माझ्याकडे येण्याचं काय प्रयोजन आहे? मी काय एवढी भाग्यवान नाही की तुम्ही स्वतःहून माझ्या दारी यावं, पण तुम्ही आलात, काय कारण आहे मला सांगा. मग दुर्वास म्हणाले, काही नाही, सहज जाता जाता आलो. हे जाता जाता आलो वगैरे खोटं असतं, याच्यावर विश्वास ठेवू नये. कसं कोण उगीच का जाता जाता म्हणून आपल्या माणसं म्हणतात, मी कसं काय आलं? काय नाही, सहज चाललो होतं, दार उघडं दिसलं, आत आलो. अरे काय वारा आहे काय, उगीच दार उघडं दिसलं की आत घुसायला काय काय संबंध? आणि मग थोड्या वेळाने म्हणतात 1000 रुपये पाहिजे. हे सहज आलेले असे असतात. हे सहज वगैरे कोणी कुणाकडे विनाकारण जात नसतं. राधेने सांगितलं, पा तुम्ही सहज येणार यातले नाही. प्रार्थना केली, पाया पडली, तप केलं तरी तुमची भेट होत नाही, तुम्ही सहज कसे याल? काय मला सांगा, काय कारण आहे? मग दुर्वासांना वाटलं बोलूनच घ्यावं. दुर्वासाने विचारलं, म्हणे आत्ता नारद महर्षी भेटले वगैरे, सगळा इतिहास सांगितला. आणि ते दुर्वासाने विचारलं, राधे मला कळत नाही, लोक तुला व्यभिचारिणी म्हणतात, तुला त्याचं कधी वाईट वाटत नाही का? तुझी टिंगल करतात तुझ्या माघारी, तुला व्यभिचारिणी म्हणून तुझी निंदा करतात, तुला हसतात लोक, तुला काही कळत नाही, काही माहीत नाही, काही तुला वाईट वाटत नाही त्याचं? राधेने 2 उत्तरं दिली, मी दोन्ही सांगतो. राधा म्हणाली, काय म्हणतात लोक मला? म्हणे तुला व्यभिचारिणी म्हणून हसतात, तुला काही वाटत नाही. तिने सांगितलं, खरं सांगू का, मला लोक व्यभिचारिणी म्हणतात हे मला आत्ता कळलं तुमच्याकडून, मला माहीत नव्हतं, मला माहीत नव्हतं. दुर्वास म्हणाले, बरं आता तरी कळलं ना, मग आता तरी वाईट वाटायला पाहिजे, लोक आपल्याला व्यभिचारिणी म्हणतात. राधेने विचारलं, दुर्वासा मला एक सांगा, व्यभिचार म्हणजे काय असतं? व्यभिचार शब्दाचा अर्थ काय? दुर्वासाने सांगितलं, काही नाही, आपलं सोडून दुसऱ्याच्या नादाला लागणं हा व्यभिचार आहे. जेव्हा एक पुरुष आपली पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीच्या नादाला लागतो त्यावेळेला तो व्यभिचारी ठरतो. तसंच एक स्त्री आपला पती सोडून दुसऱ्या पुरुषाच्या नादाला लागते त्यावेळेला ती व्यभिचारिणी ठरते. हे ऐकल्यानंतर राधेने सांगितलं, नक्की ही व्याख्या आहे? हो म्हणे, आपलं सोडून दुसऱ्याच्या नादाला लागणं हा व्यभिचार आहे. मग राधा हसली. राधा म्हणाली, मग ह्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? म्हणे व्यभिचारिणी म्हणतात तरी वाईट वाटत नाही. अहो तुम्ही म्हणता व्यभिचार म्हणजे आपलं सोडून दुसऱ्याच्या नादाला लागणं असेल दुर्वासा, तर आपलं कोण आहे दुसरं कोण आहे मला सांगा ना. या जगतामध्ये आपलं कोण आहे दुसरं कोण आहे? अरे सगळं जग देवाला दुसरं समजतं आणि नको त्याला आपलं समजतं. खरा देव आपला आहे आणि बाकीचे दुसरे आहेत. मी दुसऱ्यांना सोडून आपल्याच्या नादाला लागले, मी व्यभिचारी होईल? हा व्यभिचार होईल का? असं होत नाही. मग दुर्वासाने विचारलं, पण तुला ते कधी आत्तापर्यंत मी सांगितल्यावरच कळलं? हो म्हणे, तुम्ही सांगितल्यावरच कळलं की लोक मला व्यभिचारिणी म्हणतात. का बरं? त्याचं दुसरं उत्तर राधेने दिलं, लोक मला काय म्हणतात हे ऐकायला माझे कान कधी जगाकडे गेलेच नाहीत, माझे कान फक्त देवाचंच नाव ऐकतात. तुका म्हणे हसे जन नाही कान एठाई, आपले कान सुद्धा तिकडं जात नाहीत. अशी अवस्था जिथं प्राप्त होते तिथं काला प्राप्त होण्याची शक्यता असते. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबार कुमाये विठोबार कुमाये बोला पुंडलिक प्रेमात व्यवहारही चालू राहतो. तुकोबारांनी स्वतःनीच देवाला प्रार्थना करताना असं म्हटलंय, जाणून असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र. तुकाराम महाराज म्हणतात, पद्मपत्र जळामध्ये जसं राहतं तसा व्यवहार होतो. त्यामुळे व्यवहारामध्ये नसलेली संयुक्तिकता जी निर्माण झालेली असते तिथं संयुक्तिकता राहत नाही. दूध विकायचं आणि हरी घ्या म्हणायचं, हे असं जी संयुक्तिकता नसते तो सुद्धा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अभिमानाचा प्रसंग असतो. ती सुद्धा भक्ती ओळखण्याचं एक यथार्थ लक्षण मानलं जातं. आणि असं लक्षण ज्यांच्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तो काल्याचा अधिकारी होतो. हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. असा काला आपल्याला मिळवण्याकरता आपली वृत्ती भगवंताशी तदाकार होऊन तिथंच राहिली पाहिजे असं जे चिंतन आहे ती तिथं राहण्याकरता आपल्याला भगवंताचं वेड लागलं पाहिजे, भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि ते प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल म्हणून भगवंताचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं असा दंडक आपल्या संतांनी घालून दिला. पण कुठलं चरित्र सांगा? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं तेच चरित्र सांगा. कारण प्रेम निर्माण करणारं, वेड लावणारं, गोडी वाढवणारं तेच चरित्र आहे. मथुरेमध्ये देवाचं चरित्र नाही असं नाही, द्वारकेमध्ये भगवंताचं चरित्र नाही असं नाही, इतरत्र भगवंताचं चरित्र नाही असं नाही, रणांगणावर देवाचं चरित्र नाही असं नाही. पण गोकुळातलं चरित्र जे प्रेम निर्माण करतं ते प्रेम निर्माण करण्याचं सामर्थ्य इतर चरित्रामध्ये नाही, हे लक्षात घ्या. कबीर महाराज ज्या वेळेला काशी क्षेत्रामध्ये पुढे चालले त्यावेळेला लोक लागले कबीर महाराजांच्या मागे की महाराज देवावर प्रेम कसं करायचं असतं तुम्ही सांगा आम्हाला. त्या मागे येणाऱ्या लोकांकडे वळून कबीर महाराज म्हणाले, तुम्ही माझ्याकडे प्रेम शिकायला येऊ नका, मला माहिती नाही प्रेम कसं असतं. कबीर महाराज बोलतात, सामान्य माणूस बोलत नाही. कबीर महाराजांनी त्या लोकांना सांगितलं, प्रेम म्हणजे काय असतं मला माहिती नाही, पण प्रेम तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पत्ता सांगतो तिथं जा. काय पत्ता आणि कुठला पत्ता? कबीर महाराजांनी सांगितलं, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. कबीर कबीर करून माझ्या मागे काय येता? तुम्हाला प्रेम बघायचंय ना, यमुनेच्या तीरावर जा म्हणे. असं तिथं काय बघायला मिळेल? कबीर महाराजांनी सांगितलं, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर एक गोपिके प्रेम में बहे गए कोटी कबीर. कबीर महाराज सांगतात, तिथल्या एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहत गेले. इतकं प्रेम एका एका गोपिकेने केलं. म्हणजे गोकुळ हे प्रेमाचंच प्रतीक आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र, कारण असं चरित्र की ज्या चरित्रामध्ये असं चरित्र आपल्याकडून निर्माण झालं पाहिजे की ज्या चरित्रामध्ये भगवंता व्यतिरिक्त दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. तिथं व्यवहार घडताना दिसतो पण त्या व्यवहारामध्ये सुसूत्रता नसली पाहिजे. असं चरित्र घडणं हे संतांच्या दृष्टीने मोठं चरित्र आहे, व्यापक चरित्र आहे, परिपूर्ण चरित्र आहे. तसं चरित्र घडायचं असेल तर भगवंताबद्दल प्रेमच पाहिजे. भगवत स्वरूपाच्या ज्ञानानं असं काही घडताना आपल्याला दिसत नाही. लक्षात ठेवा, ब्रह्मज्ञान झालेला महात्मा कदाचित व्यवहार योग्यच करेल. काय जे काही असेल म्हणजे बाधित वृत्ती असेल त्याच्यामध्ये काही झालं असेल, पण अनुवृत्ती असेल, बाधित अनुवृत्तीनं व्यवहार जसा आहे तसाच होतो, होत नाही असं नाही. पण भक्तिशास्त्रामध्ये बाधित वृत्तीचा संबंध राहत नाही. तिथं काय होतं, क्रिया शरीराला सवय लागले म्हणून घडते, पण क्रियेमधली संयुक्तिकता ही राहत नाही. क्रिया वेगळी चालते, मनात वेगळं चाललेलं असतं, बोलताना वेगळं बाहेर पडतं. अशी अवस्था भक्तिशास्त्रात सर्वोत्तम मानली जाते. तशी अवस्था प्राप्त व्हायची असेल तर गोकुळातलं चरित्र ऐका. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानी गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते
आता थोडा बदल करायचा झाला तर बाकीच्या ठिकाणी भगवंताचं चरित्र घडलंय, गोकुळामध्ये ते केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या, तो विचार आता विस्तारानं सांगायचा नाही, पण गोकुळातलं चरित्र ऐका असं संतांनी आपल्याला सांगितलं. आता ते चरित्र सांगताना तुकाराम महाराजांनी एक फार मोठी सोय आपल्याकरता करून ठेवली. मर्यादित चरित्र आहे तेवढंच सांगा असं जरी म्हणलेलं असलं तरी तुकाराम महाराजांनी जी सोय करून ठेवली ती अशी आहे की तुकाराम महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे. तुकाराम महाराज जर चुकून असं म्हणाले असते की चरित्र ते विस्तारावे तर मग काल्याच्या कीर्तनात अवघड होतं. ते उच्चारावे एवढंच असल्यामुळे आपल्याला फक्त उच्चार करायचा आहे, विस्तार करायचा नाही. उगी भगवान आले, गोकुळात गेले, काला केला, निघून गेले, झालं एवढंच सांगायचं आहे. झालं बिभ्रत वेणू, आपल्याला फार बोलायचं नाही, उच्चारावे एवढी सोय. म्हणून काल्याच्या कीर्तनात कोणतं चरित्र सांगावं कीर्तनकार स्वतंत्र नाही, पण काल्याच्या कीर्तनात किती चरित्र सांगावं कीर्तनकार स्वतंत्र आहे. त्याला जेवढं सांगायचं आहे तेवढं त्याने सांगावं. खरं तर कुठपर्यंत सांगावं, ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये कृष्णचरणाचं प्रेम निर्माण होईपर्यंत सांगावं, हा त्याचा खरा अर्थ आहे. पण आता तुमच्या अंतःकरणात आधीपासूनच असल्यामुळं ते प्रेम मला जास्त वेळ सांगायची वेळ येणार नाही, हे मला पूर्ण माहिती आहे. 50 वर्ष आपण ऐकता आहात म्हणल्यानंतर काही साधी गोष्ट आहे का, आपल्या अंतःकरणात आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले, ते सरळ आले नाहीत, वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधिविद्येद्वारे देवकीच्या गर्भात टाकल्या गेले आणि गर्भातून भगवंताचं प्राकट्य झालं. अयोनी संभव नोहे काही श्रमे, नामयाचा स्वामी प्रकटला, असं नामदेवरायांनी सांगितलं. भगवान प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर आता प्रश्न असा निर्माण झाला की या भगवंताला लपवायचं कुठं, कारण आत्तापर्यंतच्या 6 मुलांची काय अवस्था झाली हे वसुदेव देवकीनं बघितलेलं होतं. मग या मुलाला जपलं पाहिजे, लपवायचं कुठं, लपवायचं हे कळेना. मग भगवंतानी वडिलांना जवळ बोलवून वडिलांना सांगितलंय, पा माझ्या लपवण्याचा प्रसंग आहे ना, मला लपवण्याची तुम्हाला चिंता वाटते ना, मग माझ्या लपण्याचं स्थान मी तुम्हाला सांगतो. कुठे लपवायचं, भगवंतानी सांगितलं इथं लपवू नका. मग कुठं लपवायचं, गोकुळामध्ये नंद बाबा आहेत, त्या नंदाच्या घराला मला घेऊन चला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला चला असं भगवंताने आपल्या वडिलांना सांगितलं. पण असं नाही सांगितलं, नंदाच्या घराला चला हे सांगताना भगवान आपल्या वडिलांच्या कानात सांगितलं. कानात म्हणाले की मला नंदाच्या घराला घेऊन चला. आता कानात सांगणं इतकं उंच असतं, नंदाच्या घराला, हे कानात सांगणं आहे काय? कानात म्हणजे दुसऱ्याला ऐकू नाही गेलं पाहिजे, तर ते कानात सांगणं. भगवान आपल्या वडिलांच्या कानात म्हणतात की मला नंदाच्या घराला घेऊन चला. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे काय आहे, त्यांना होतच कोण तिथं, कानात सांगण्याकरता होतं कोण तिथं, आई. आईच होती की नाही, आई आणि वडील दोघंच तुरुंगामध्ये. मग आईला सुद्धा कळू देऊ नये ह्याच्याकरता वडिलांच्या कानात सांगावं लागलं. कारण त्याही वेळेला, आता याला किती 1000 वर्ष होऊन गेली, पण त्याही वेळेला भगवंताला हे माहिती होतं तितक्या लहान वयामध्ये की बाईच्या तोंडात तीळ भिजत नाही. ती कुठलीही गोष्ट गुप्त ठेवू शकत नाही, कारण त्याला तार्किक कारण आहे. कारण काय होतं, बाईचं अंतःकरण मवाळ असतं, मातृत्व आहे नाव तिच्या ठिकाणी, अंतःकरण मवाळ असतं. आपल्या मुलाला काही होईल, तिला काही त्रास दिला, नवऱ्याला काही त्रास दिला, तिचं अंतःकरण वितळतं, पटकन सांगून देईल की गोकुळात नेलंय म्हणून. मग गोकुळात नेलंय हे कळल्यानंतर कंस तिथं येऊन मारण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला गोपिकांबरोबर गोपाळांबरोबर सगळ्या लीला करण्याच्या आधी परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम हा प्रवृत्ती धर्म आपल्याला पाळावा लागेल. तो आत्ताच पाळायचा नाही, याच्याकरता ते आईला कळू द्यायचं नव्हतं.
आईला कळू द्यायचं नव्हतं. म्हणून मग ते वडिलांच्या कानात, पण इतक्या उंच नव्हतं सांगितलं, पुटपुटून सांगितलं होतं, नंदाच्या घराला. पण गंमत अशी आहे त्याच्यामध्ये, ही चाल म्हणल्याशिवाय काल्याचं कीर्तन झाल्यासारखं वाटतच नाही. आणि ते बरोबरही आहे. आपल्याकडे ज्या सांप्रदायिक चाली आहेत की नाही, या जवळपास सगळ्या सांप्रदायिक चाली ब्रह्मीभूत स्वामी महाराजांनी बांधलेल्या आहेत. बंकट स्वामी महाराजांनी बांधलेल्या सगळ्या चालू आहेत. काही विचार करून बांधले असतील की नाही, विचार करून बांधले असतील, बरोबर आहे. त्याचं कारण असं की त्यावेळेला वसुदेवालाच सांगायचं होतं. वसुदेव एकटेच होते ऐकण्याकरता, म्हणून कानात सांगावं लागलं. आता इथं इतके लोक बसले, यांना कुठं कानात सांगत बसता सगळ्यांना, म्हणून मग उंच चाल म्हणायला भाग आहे. हे त्याचं खरं कारण. सगळ्यांनाच आनंदाच्या घराला उंच म्हणा, असं काही कारण त्याच्या मागे असावं, असेलही कदाचित, पण तुम्ही म्हणालात ते योग्य म्हणालात. सगळ्यांनाच कळलं पाहिजे की भगवान नंदाच्या घराला गेले. वसुदेवाने सांगितलं ठीक आहे. भगवंताला टोपलीमध्ये ठेवलं, शृंखलेने हातपाय बद्ध झालेले, त्यांना उचललं, दरवाजे उघडले, मंद पाऊस पडतो, ढगांचा गडगडाट होतो. अशा अवस्थेमध्ये भगवंताला उचलल्याबरोबर वसुदेवाच्या हातातली सगळी साखळदंड गळून पडली, सगळं बंधनं सगळी निवृत्त झाली. त्याच्यातून भगवंताने जगाला हे दाखवून दिलं, जो मला हातात घेतो त्याला कोणतंही बंधन राहत नसतं, तो सर्व बंधनातून विनिर्मुक्त होतो, हे भगवंताने सांगितलं. मंद मंद पाऊस पडतो. अशा अवस्थेमध्ये वसुदेव भगवंताला घेऊन निघाले, यमुनेपर्यंत आले. यमुनेला पूर आलेला, श्रावण वद्य अष्टमी बुधवार रात्री 12 वाजल्याच्या नंतरचा हा प्रसंग आहे, हे लक्षात घ्या. यमुनेला पूर आलेला, आणि पूर आल्यानंतर आता काय करावं असा प्रश्न वसुदेवाच्या अंतःकरणात. पुढे जावं तर नदीत वाहत जाण्याची भीती आहे, मागे जावं तर कंस मारण्याची भीती आहे. मरण जर दोन्हीकडे असेल तर कुठलं मरण स्वीकारावं, त्यातल्या त्यात चांगलं, त्यातल्या त्यात पवित्र मरण स्वीकारावं. रावणादपि मर्तव्यम मर्तव्यम रामादपि उभयोर यदि मर्तव्यम वरम रामो न रावण. हा मारीचाने विचार केला की नाही रामायणामध्ये, रामाकडे गेलं तरी मरायचंच आहे, रावणाकडे गेलं तरी मरायचंच आहे, मग रावणाकडून मरण्यापेक्षा रामाकडे बरं ना. तसं वसुदेवाने विचार केला, पुढं यमुना आहे, मागे कंस आहे, विवेक जागा झाला, दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा तीर्थात प्राण गेलेला परवडतो. वसुदेव भगवंताला घेऊन पुढं निघाले. यमुना वाढायला लागली, वर 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 यायला लागली. भगवंताने आपला पाय बाहेर काढला, यमुनेचा पायाचा स्पर्श झाला, यमुना दुभंगली, भगवंताला रस्ता दिला, भगवंताला घेऊन वसुदेव पलीकडे गेले. हे सगळेच आपण नेहमीच सांगतो, नेहमीच ऐकतो. त्याच्या मागची काही कारण मीमांसा आपल्याला थोडी करता येते. 1-2 कारणाचा विचार फक्त सांगतो, सगळंच सांगता येईल असं नाही. आणि खरंच जर सगळं चरित्र सांगायचं झालं तर तुम्हाला जेवता येईल असं नाही, म्हणून सगळं सांगणं मला शक्य नाही. पण थोडक्या शब्दामध्ये फक्त सांगतो. भगवंताला घेऊन वसुदेव जेव्हा यमुनेमध्ये गेले तेव्हा यमुना अशी वर 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 यायला लागली. कारण असं आहे, यमुना आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांमध्ये 2 नाती आहेत. पहिलं नातं असं आहे की यमुना आणि भगवान या दोघांमध्ये पहिलं नातं पती पत्नीचं आहे, आणि दुसरं नातं जावई आणि सासूचं आहे. सासू आणि जावई, पती आणि हीच यमुना नंतर कालिंदी नावानं भगवंताची पत्नी झाली, हे भागवतातही आपल्याला कळतं. आणि ही यमुना भगवंताची सासू आहे. सासू आहे म्हणजे काय आहे की भगवंताची जी पत्नी लक्ष्मी ती कुठून आली, समुद्र मंथनातून वर आली. म्हणजे समुद्र हा लक्ष्मीचा बाप झाला. बायकोचा बाप आपला कोण होतो, सासरा होतो. सासरा होतो. मग बायकोचा बाप सासरा. आता जी जी नदी समुद्राला प्रत्यक्ष मिळते ती नदी समुद्राची पत्नी समजली जाते. मग सासऱ्याची बायको कोण होते, तुमच्याकडे कोण होते, आमच्याकडे सासू होते, तुमच्याकडे कोण, सासूच होते ना. मग म्हणत चला ना, काय घाबरायचं काय, सासूला एवढं घाबरायचं काय कारण आहे, बोलायचं कीर्तनात मोकळं बोलायचं, त्याला काय असतं, सासू होते, घाबरू नका सासूला. सासू होते. मग आता यमुना ही भगवंताची सासू झाली. काय होतं की पूर्वीच्या काळामध्ये सासू जावयाचं तोंड बघत नसे. याचा अर्थ पूर्वीचे जावई तोंड न बघण्यासारखे होते असं नाही, दिसायला बरे होते तेही दिसायला नाही असं नाही, पण एक मर्यादा होती म्हणा, काही म्हणा. पण स्त्रिया एकदम पुरुषांसमोर प्रत्यक्ष पटकन येत नसत जुना काळ. त्यामुळे यमुनेला असं वाटलं की आपला जावई आहे, भावी काळामध्ये आपला जावई होणार आहे,
तोंड बघता येणार नाही, लहान आहे तोपर्यंत तोंड बघून घ्यावं म्हणून यमुना तोंड बघण्याकरता वर 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 यायला लागली. भगवंताने पाय बाहेर काढून तिला सांगितलं, लहान असलो काय मोठा असलो काय जावई आहे, तोंड दाखवणार नाही, पाय बघ, समाधान मान. भगवंताने पाय बाहेर काढला. अगदी साधं चिंतन आहे. याच्यातून भगवंताने यमुनेच्या निमित्तानं सगळ्या जगाला असं सांगितलंय की माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही, माझे पाय बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे भगवंताचं तोंड बघण्यापेक्षा भगवंताचे पाय बघितले पाहिजेत. वारकरी आपला जो पंढरपूरला जातो तो देवाचं तोंड बघायला कधी कोणी जात नाही. महाराज, देखिले तुमचे तोंड निवांत राहिले मन आहे प्रमाण, आता कोठे धावे मन तुझे तोंड देखलिया आहे प्रमाण नाही, तुझे चरण. आम्हाला तोंडापेक्षा चरणाला महत्त्व आहे हे जगाला कळावं याच्याकरता भगवंतानी तोंड लपवलं, भगवंतानी पाय बाहेर काढला आणि मग त्या पायाचा स्पर्श झाल्यानंतर यमुना दुभंगली. हे एक कारण. दुसरं एक कारण आपल्याला या संबंधात पाहता येतं. यमुना वर 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 यायला लागली. लाटा तिच्यावर पाणी भरलेलं दुथडी भरून वाहते, लाटा आदळतायत किनाऱ्यावर. ती यमुना वर 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 यायला लागली. वसुदेवाच्या कानापर्यंत आल्याबरोबर भगवंतानी आपला पाय बाहेर काढला. भगवंतानी याच्यात विचार केला, कानापर्यंत आली म्हणजे नाकापर्यंत आली. नाकाच्या वर जर यमुना आली तर वडिलांना त्रास होईल, त्या नाकातोंडात पाणी जाऊन माणूस मरण्याची शक्यता आहे. आणि असं काही झालं तर लोक म्हणतील जन्माला आल्याबरोबर बापाला मारलं, पांढऱ्या पायाचं लेकरू आहे, म्हणून आपण पाय बाहेर काढावा. हे गौण कारण जरी झालं तरी कानापर्यंत यमुना आली आणि भगवंतानी पाय बाहेर काढला. याचं कारण असं आहे की यमुनेने असा विचार केला, आपल्याकडे जेव्हा सामर्थ्य संपन्न व्यक्ती येते, संत येतात, परमात्मा येतो, त्यावेळेला त्यांच्यासमोर आपल्या अंतःकरणातलं दुःख व्यक्त करायला माणसांनी लाजू नये. परमात्मा आला दारी, मग देवा माझी जीवदशा मला त्रास देते, दुःख दूर करा म्हणावं की म्हणू नये. हो, आपलं दुःख कुणासमोर सांगायचं? ज्ञानोबाराय तुकोबारायांना दुःख नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं आपलं दुःख? आपले मायबाप आहेत कोण मला सांगा ना, ते सोडून त्यांनाच आपलं. भगवंताला कोणा सांगो सुख दुःख, कोण निवारील भोग, तुकोबाराय म्हणतात की नाही, देवाला दुःख सांगितलं पाहिजे. म्हणून यमुनेने विचार केला आपलं दुःख भगवंताला सांगावं, म्हणून ती वर यायला लागली. काय दुःख? यमुनेचं दुःख काय? कोणत्याही नदीचं सर्वात मोठं दुःख हे असतं की त्या नदीचं पाणी कुणाच्या उपयोगाला येत नसतं. नदीचं मोठं दुःख काय? समुद्राला हे दुःख नाही, कारण पाणी खारटच आहे, कुणाच्या उपयोगाला जाणार नाही हे समुद्रालाही माहिती आहे. पण नदीचं पाणी गोड असतं. नदीला आनंद कधी मिळतो? गावातल्या लोकांनी किनाऱ्यावर यावं, त्याच्यामध्ये डुंबावं, स्नानाकरता, पाणी पिण्याकरता, गायींना वापरण्याकरता ते पाणी त्याने वापरावं. कपडे धुवावेत, गावातल्या बायकांनी एकत्रित येऊन एकत्रित यावं. कपडे धुवायच्या निमित्तानं गावात आपल्या किनाऱ्यावर बायकांनी एकत्रित यावं. कपडे धुणं बाजूला ठेवून एकमेकींच्या सासूंची गारणी करावीत. याच्यातच नदीला आनंद आहे ना. नदीला कशाचा आनंद असणार? आपलं पाणी समाजाकरता वापरलं जावं, याच्यात नदीला आनंद आहे. पण यमुना विचार करते, आपल्या पोटात कालिया येऊन राहिल्यापासून लहान मुलं आपल्याजवळ खेळायला येत नाहीत, वासरं आपलं पाणी प्यायला येत नाहीत, गायी आपल्याजवळ येण्याचं धाडस करत नाहीत. त्या विषामुळे आपल्या किनाऱ्यावर गवत सुद्धा उगवत नाही. काय आपलं जीवन आहे? कशा करता आपण वाहत आलो आहोत? कशा करता? जर कुणाला मुक्तच करायचं नसेल, कुणाला तृप्तच करायचं नसेल तर जगण्यात तरी काय अर्थ आहे? हे नदीला कळतं. लक्षात घ्या ना, आपला कुणालाच उपयोग होत नसेल तर जगण्यात काय तात्पर्य आहे मला सांगा ना. आपला कुणालाच उपयोग नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग नाही, आपल्या अस्तित्वाचा उपयोग नाही, आपल्या प्रेमाचा उपयोग नाही, आपल्या अभिव्यक्तीचा उपयोग नाही, आपल्या भावनेचा उपयोग नाही. कशा करता माणसाने जगावं मला सांगा ना. यमुनेला कळालं. मग यमुना विचार करते, आपल्या अंतःकरणामध्ये जर कालियाचं दुःख आहे तर ते दुःख भगवंताला सांगण्याकरता आपण भगवंतापर्यंत पोचलं पाहिजे. यमुना वर 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 यायला लागली आणि यमुनेने असा विचार केला की आपलं दुःख भगवंताला सांगावं हे बरोबर आहे, पण भगवंतानी आपलं दुःख ऐकावं इतकं पुण्य आपण काय केलंय आतापर्यंत?
भगवान आपल्याला परमात्म्याचं दर्शन तुकोबाराय काय म्हणतात, देव पाहो उंच ठाई उभे राहू. उंच गेलं पाहिजे, अवस्था उंच असली पाहिजे तर देवाचं दर्शन होतं. देवापर्यंत पोचायला जर उंचच जायचं असेल तर काय केलंय आत्तापर्यंत, की देवाने आपलं गाऱ्हाणं ऐकावं, देवाने आपल्या घरात यावं, देवाने आपलं म्हणणं ऐकून आपलं दुःख दूर करावं, अशी देवाची काय उपासना आत्तापर्यंत आपण केली. पूजा करताना आपण धड करत नाही, पण मागणं मागताना केवढं मागतो. देवाला कधी उन्हाळ्यामध्ये आपण गार पाणी तांब्या भरून देवाच्या देवाऱ्याशी कधी ठेवला नाही, की देवा उन्हाळा आहे, रात्री तहान लागेल तुम्हाला, हे थंडगार पाणी ठेवलंय बरं तुमच्या जवळ, म्हणलंय का कधी देवाला. देवाला कधी हिवाळ्यामध्ये एखादी शाल देवाच्या दाराशी देवघराशी ठेवली आहे का आपण, तेव्हा थंडी पडते, जरा थंडी वाजली तर ही शाल ठेवली तुमच्या दाराशी, तेवढी वापरा, अंगावर घ्या, म्हणलंय का देवाला कधी. अहो देवाला नैवेद्यही आपण अशा पदार्थाचा दाखवतो जो आपल्याला खायचा असतो. देवाचा कोण विचार करतो महाराज. आणि देवाकडे मागणं मागायचा आम्हाला काय अधिकार आहे. मग यमुनेने विचार केला, देवापर्यंत जाण्याचा आपल्याला अधिकार नाही, मग आपलं दुःख कुणाला सांगायचं. मग यमुनेच्या लक्षात आलं, आपलं दुःख देवापर्यंत पोचवायचं असेल, आपल्याजवळ अधिकार नसेल तर एक उपाय आहे, आपलं दुःख संतांना सांगावं, ते अलगद देवापर्यंत पोचतं. आम्हाला पांडुरंगापर्यंत जाता येत नाही, मान्य आहे. दाराशी नामदेवराय बसलेत ना, दाराशी चोखोबाराय बसलेत ना, त्यांच्या चरणाशी वाकून त्यांना आमचं दुःख सांगावं. नामदेवरायांच्या माध्यमातून गेलं की देवाला पर्यायच राहत नाही ऐकण्याशिवाय, लक्षात घ्या. म्हणून ती यमुना विचार करते, आपलं दुःख सांगायचा आपल्याला अधिकार नाही, देवापर्यंत आपण पोचू शकत नाही, मग संतांना ते दुःख सांगावं. मग संत कोण आहे, कोणी नाही, जे आपल्यापर्यंत देव घेऊन येतात ते संत असतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणे तुकोबाराय संत आहेत, आमच्यापर्यंत देव घेऊन आले. यमुनेने विचार केला, आपल्यापर्यंत देव आणणारं कोण आहे, वसुदेव. मग वसुदेव हेच संत आहेत, आनंद आहे. म्हणून तिने विचार केला की आपलं दुःख आपण भगवंताला सांगू शकत नसलो, वसुदेवाला तर सांगू शकतो ना. म्हणून ती वसुदेवाच्या कानापर्यंत आली. वसुदेवाच्या कानात तिने आपलं दुःख सांगितलं आणि वसुदेवाला संतांना आपलं दुःख सांगितलं की ज्या क्षणी आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांना आपलं दुःख सांगू त्याच क्षणी ते दुःख देवाला कळलेलं असेल. म्हणून भगवंतानी लगेच आपला पाय बाहेर काढला. भगवंत कानात सांगितलं वसुदेवाच्या, भगवंतानी पाय बाहेर काढला. पाय बाहेर काढल्यावर यमुनाला, कारण आपला पाय बाहेर काढून भगवंतानी यमुनेला सांगितलं, तू माझ्या वडिलांना संतांना जे कालियाचं दुःख सांगितलंस ना ते मला कळालेलं आहे, आणि त्या कालियाला इथून घालवण्याकरता मी जे साधन वापरणार आहे ते साधन मी माझ्याबरोबर आणलंय, तुला दाखवतो, असं म्हणून भगवंतानी आपला पाय बाहेर काढला. भगवंतानी कालियाला हाताने मारलं नाही, भगवंतानी काही केलं नाही. भगवान त्याच्या डोक्यावर नाचले, आणि नाचावं लागतं ते हाताने की पायाने हो, पायाने. मग त्या नाचून त्याला इथून घालवून देण्याकरता मी आलेलो आहे, ते पाय माझे बरोबर आहेत, पाहिजे तर ते तू बघ, हे सांगण्याकरता भगवंतानी आपला पाय बाहेर काढला. पाय दिसल्याबरोबर यमुनेला खात्री वाटली की नाही आता माझं दुःख दूर होईल, आता कालिया निघून जाईल, कारण पाय दिसले, याच पायाने भगवान त्याला मारणार आहेत, हरकत नाही. मग यमुना म्हणाली, मग आता तुम्हाला जायला हरकत नाही, तुम्ही तिथं जा, थोडे मोठे व्हा, त्याच्या फण्यावर नाचा आणि मला दुःख मुक्त करा. हे सांगण्याकरता यमुना दुभंगली. हे दुसरं कारण दिलं जातं. तिसरं एक कारण आपल्याला असं सांगितलं जातं की यमुनावर रामावतारामध्ये भगवंताने शब्द दिलाय की पुढच्या जन्मी मी तुझं पाणी ग्रहण करेन. त्यानंतर इतक्या कालावधीनंतर पती पत्नीची भेट झाली. मग खूप दिवसानंतर नवरा जेव्हा घरी येतो तेव्हा तो घरी न राहता दुसरीकडे निघाला तर बायको रागावणार नाही. म्हणून यमुना फुगली होती. यमुना वाढली म्हणजे काय, ती फुगली, ती पत्नी आहे, ती फुगली कशा करता, कारण इतक्या दिवसांनी नवरा घरी आला, आणि घरी आला ते आला, घरात थांबत नाहीये, लगेच दुसरीकडे जातो. बरं दुसरीकडे जाई नका, दुसऱ्या बायकांकडे जातो. हे कुठल्या बाईला आवडेल. हा, काल गावाला गेलेला नवरा आज आला, बाईला एवढं काही वाटत नाही. पण खूप दिवस, आता कीर्तनकारांना सांगतो, खूप दिवस बाहेर राहिल्यानंतर नवरा घरी आला, आणि घरी आल्याबरोबर घरी न राहता दुसरी बॅग उचलून पुन्हा कीर्तनाला निघाला, बायको रागावणार नाही. अहो काय चाललंय तुमचं, घरी राहता का नाही, घरातले काही अडचणी असतात, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था आहे, मी कुणाच्या तोंडाकडे बघून जगावं. मग त्या बायकोची प्रश्नावली सुरू, आता कुठे निघाला, इकडं. दुसरं जाणारं कोणीच नाही का ऑफिसमध्ये, तुम्ही एकटेच दिसता का तुमच्या बॉसला, दुसरं कोणी नाहीच आहे का, आणि गेलात तर गेलात, आता परत कधी येणार आहेत तुम्ही,
तुम्हीच आहेत का, काम तुम्हीच करून मरायचं आहे का, बाकीच्यांनी फक्त पगारच खायचा आहे का. बाई बोलते का, बरं बाई बोलायला सुरू झाली, थांबेल का, नाही थांबत म्हणले ते. तर तिचे प्रश्नावर प्रश्न असतात, प्रश्नावर प्रश्न असतात. फार दिवसांनी घरी आलेला पती लगेच बाहेर पडला, कुठल्याही पत्नीला आवडणार नाही. आणि ते चूक नाहीये, ते चूक नाहीये. बरं आवडणार नाही एवढंच नाही, तो चालला तर दुसऱ्या बायकांकडे चालला, गोकुळामध्ये चालला, गोपिकांकडे चालला. कोणत्या स्त्रीला आवडेल. मग ती प्रश्न विचारायला प्रारंभ करते. तसे यमुनेवर आलेल्या लाटा म्हणजे भगवंताला विचारलेले प्रश्न आहेत. आता कुठं चाललात, तुम्हीच का जावं, दुसरं कोणी जाणार नाही का, रास करायला तुम्हीच पाहिजेत का, तुमच्या कोणत्या शिष्याला पाठवलं तर चालत नाही का, एवढे विद्यार्थी शिकवून तयार केलेत, एखाद तरी पाठवा, घरी राहा आजचा दिवस तरी, सणाचा दिवस आहे, अमुक आहे तमुक आहे, रविवार आहे, आम्ही घरी आहोत, कुठेतरी जाऊ, हे करू ते करू, सिनेमा बघू. म्हणजे हे कीर्तन करता नाही, असं करू तसं करू, आता किती दिवस बाहेर राहणार आहेत, आम्ही काय करावं, हे आधी माहिती असतं तर बापाने तुम्हाला दिलं असतं का, मला सगळं बोलली. मग भगवंताने विचार केला, हिच्या मनात जी भावना आहे ती चुकीची नाही आहे. फार दिवसांनी नवरा घरी आला, परत लगेच बाहेर निघाला, आवडत नाही, तिची भावना चुकीची आहे का, नाही चुकीची नाही. मी घरी राहावं असं तिला वाटतं ना, बरोबर आहे. पण फार दिवसानं नवरा घरी आल्यानंतर तो आता घरी राहू नये असं वाटण्याची एक अपवादात्मक स्थिती असते, अपवादात्मक स्थिती असते. कधी असते, कधी असते सांगतो मी तुम्हाला. नवरा खूप दिवसांनी घरी परत आला तरी सुद्धा बायकोला असं वाटतं की आता ह्याने इथं राहू नये, बाहेर जावं, कुठंतरी पटकन निघून जावं. कधी वाटतं, जर बायकोची बहीण किंवा जवळची मैत्रीण घरी आलेली असेल तर. बरोबर आहे. बहीण किंवा आपली एखादी जीवश्च कंठस्थ मैत्रीण घरी आलेली असेल तर बाई काय विचार करते, अरे ही लहानपणीची माझी मैत्रीण किती दिवसांनी भेटली, केवढ्या गप्पा मारायच्या राहिल्यात लहानपणीपासून आत्तापर्यंत, आता ही परत गेली, परत तिचं येणं होईल न होईल, नवऱ्याचं काय आहे, आता नाही उद्या, उद्या नाही पुढच्या जन्मी, 7 जन्मी आपल्या नशिबाला हेच आहे ना, मग काय एवढं, जाऊ द्या. मग ती सांगते, बहीण आलेली असेल मग तिच्याबरोबर बोलायचं असतं, सांगायचं असतं, काही गाराणी असतात, काही सुखदुःखाच्या गोष्टी असतात. शेवटी स्त्रीचंही मन आहे ना, तिलाही मोकळ्या करण्याच्या जागा पाहिजेत ना. बहीण आलेली असेल मग तिला बोलायचं असतं, सांगायचं असतं, काही गप्पा असतात, हसणं खेळणं असतं, काही सुखदुःखाचं घेणं देणं असतं. हे सगळं मग त्या बाईला वाटतं आता नवऱ्याने घरी थांबू नये. तर घरी राहिले की मग त्यांच्या आंघोळीचं बघा, त्यांच्या कपड्याचं बघा, त्यांच्या जेवणाचं बघा. आम्ही बहिणी काही खाऊन कसंही खाऊ राहू, काय त्याच्यात, भूक लागली 2 वडापाव, संपलं संध्याकाळपर्यंत. याच्या पलीकडे काय, आता मुंबईत आहे म्हणून हे उदाहरण आहे, याच्या पलीकडे काय असायचंय. मग ती म्हणते, आता कीर्तनकार फार दिवसांनी घरी आला, बायकोची बहीण मैत्रीण घरी आली, मग ती म्हणते, का कीर्तन नाहीत कुठं, काय घरीच बसायचंय, थोडं काहीतरी बाहेर जावं, इकडे तिकडं बघावं, तुमचे ते मित्र येऊन गेले बघा, जा त्यांच्याकडे, काहीतरी काम आहे म्हणे तुमच्याकडे. त्याने घरी राहू नये असं वाटण्याची ही अपवादात्मक परिस्थिती भगवंताने ओळखली. भगवान विचार करतात, हिची भावना चुकीची नाहीये, मी फार दिवसांनी घरी आलो, मी घरी राहायला पाहिजे, त्याच्याकरता ती रागावली फुगली, हे बरोबर आहे. पण अशी जर अपवादात्मक परिस्थिती असेल तर आपल्याला आधी गोकुळात गेलं पाहिजे. हिचं समाधान करायचंच आहे, पण आधी गोकुळात जाणं अनिवार्य आहे, भाग आहे आपल्या, आपण ते आधी ठरवलंय. तर मग तिथं जायचं असेल आणि हिची परवानगी मिळवायची असेल तर आपल्याला ती अपवादात्मक परिस्थिती निर्माण करावी लागेल. म्हणून भगवंताने आपला पाय बाहेर काढला. भगवंताच्या पायाच्या अंगठ्यामध्ये गंगा राहते. गंगा कुठून उत्पन्न झाली, भगवंताच्या अंगठ्यापासून. आणि तो पाय बाहेर काढल्यावर यमुनेचा जेव्हा त्या अंगठ्याला स्पर्श झाला तेव्हा गंगा आणि यमुना भेटल्याबरोबर यमुना म्हणाली, आता तुम्ही घरी राहू नका, चला पटकन निघा. म्हणून यमुना दुभंगली आणि भगवंताला जायला रस्ता दिला. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा
पद्धतीनं भगवान गोकुळामध्ये गेले. गोकुळात आनंद निर्माण झाला. गोकुळी आनंद प्रकटले सुख. निर्भर हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रासाला. गोकुळातलं दैन्य गेलं. जयति ते दिकम जन्मना व्रजा. श्रयत इंदिरा शश्वदत्र ही. गोपीगीतामध्ये पहिला श्लोक गोपिका भगवंताला बोलतात, देवा जयति ते धिकम जन्मना व्रजा. तुम्ही या व्रजामध्ये जन्माला आलात देवा. काय झालं या घरामध्ये? आश्रयत इंदिरा शश्वदत्र ही. अत्र ही शश्वत इंदिरा. आश्रयत इंदिरा शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. देवा इथं कायम स्वरूपी लक्ष्मी वास्तव्याला आला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. सगळ्या गोकुळाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळाला आनंद झाला. गोकुळी आनंद झाला. ओ रामकृष्ण घराला आला. रामकृष्ण घराला. ओ रामकृष्ण घरा आला. रामकृष्ण घरा आला. नंदाच्या दैवाला देवाले अकस्मात. नंदाच्या दैवाला देवाले अकस्मात. दैवाला देवाले अकस्मात. नंदाच्या दैवाला देवाले अकस्मात. श्रावण वैद्य अष्टमीशी रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार परिवेशी कृष्णमूर्ती प्रगटली. कृष्णमूर्ती प्रगटले. गोकुळी आनंद झाला. गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण घराला आला. रामकृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला. गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण घराला आला. रामकृष्ण घराला. रामकृष्ण घराला. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये खूप आनंद प्रकट झाला. गोकुळी आनंद प्रकटले सुख. गोकुळा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना कळालं. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला वगैरे वगैरे सगळे तिथलं चिंतन नेहमी आपण ऐकतो. भगवान तिथं प्रकट झाले. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या तोरणं उभारली गेली. ऐका, भगवान ज्या दिवशी येतात त्या दिवशी गुढ्या उभ्या करायच्या असतात. हे लक्षात घ्या. तारीख लक्षात ठेवा. 22 जानेवारी ही तारीख आहे. भगवान त्या दिवशी येणार आहेत. 500 वर्षाचं आपलं दुःख दूर होणार आहे. हे लक्षात घ्या. 500 वर्षाचं दुःख दूर होणार. भगवान स्वतः अवताराला येणार. त्या दिवशी गुढ्या उभ्या केल्या पाहिजेत. त्या दिवशी हा आनंद साजरा केला पाहिजे. करीती कथा गाती गाणे हे सगळं आपल्याकडून त्या दिवशी झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. अहो साधी गोष्ट आहे महाराज. मी सांगतो आता की आपल्याकडे दसरा येतो, दिवाळी येते. दसरा आणि दिवाळीमध्ये अंतर किती? 15 दिवसाचं अंतर आहे. दिवाळी झाली मग पुढे चालून आपल्याकडे पुढं पाडवा येतो चैत्रात. पुढं चैत्रात पाडवा येतो. पाडवा दसरा दिवाळी हे सगळे सण आपल्याकडे कालांतरानं येतात. त्या ऋतूमध्ये येतात. त्या महिन्यामध्ये येतात. पण भारतातल्या या सगळ्या सणांनी विचार केला की आपण फार दिवसांनी भेटतो. एकाच दिवशी आता आपल्याला भेटायचं आहे. सगळ्यांची भेटच नाही. दसरा गेल्यावर दिवाळी, दिवाळी गेल्यावर पाडवा, हे सगळे गेल्यावर त्या सणांनी विचार केला एकाच दिवशी आपल्याला आता आपलं स्नेहसंमेलन करायचं. आपलं स्नेहसंमेलन करायचं. आणि मग त्या सगळ्या सणांनी मिळून तारीख ठरवली 22 जानेवारी. सगळे आपले सण त्या एका दिवशी एकत्रित येणार आहेत. म्हणजे त्या सणांना आपण जे जे करतो ते सगळं आपल्याला करायचं आहे. पाडव्याला सकाळी गुढी उभी करतो. 22 तारखेला दसऱ्याला दुपारी कपडे घालून बाहेर पडतो. आपल्याला 22 जानेवारीला नवीन कपडे घालून दिवसभर गावामध्ये सगळीकडे यात्रा करत काही फेरी काढत फिरायचं आहे. आणि दिवाळीला संध्याकाळी दिवे लावतो. आपल्याला 22 जानेवारीला संध्याकाळी दिवे लावून ती रात्र संपन्न करायची आहे. हे सगळे सण एकाच दिवशी आलेले आहेत. भगवान प्रकट झाले. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे हे सगळं झालं. आणि
भगवान हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले. हळूहळू भिंतीला धरून उभे राहायला लागले. भगवंताचं पाऊल बाहेर पडायला लागलं. तळवे तळहात टेकेत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखील सये, असं भगवान हळूहळू मोठे व्हायला लागले. गावात बाहेर पडायला लागले. हळूहळू भगवंताच्या चोऱ्या सुरू झाल्या. एके दिवशी भगवान एका गोपिकेच्या घरामध्ये शिरले. डेऱ्यामध्ये हात घातला आणि गोपिकेने हात पकडला. गोपिका म्हणाली, तू आहेस होय? मग बरेच दिवस विचार करत होते, लोणी चोरीला जातं, कोण चोरतो कोण चोरतो, कोण आहेस तू, कुठून आलास माझ्या घरामध्ये, काय म्हणून माझ्या घरातलं लोणी चोरतोस? हे प्रश्न विचारल्यानंतर भगवंताने तिला सांगितलं, असे एकदम प्रश्न मला विचारायचे नाहीत. ते म्हणाली, का विचारायचे नाहीत? तिने सांगितलं, असं आहे म्हणे, भगवंताने तिला सांगितलं, प्रश्न विचारणाऱ्याला अक्कल कमी असते आणि उत्तर देणाऱ्याला अक्कल जास्त असते. बरोबर आहे की नाही? प्रश्न पडला म्हणजे कमी कळलं आणि उत्तर आहे म्हणजे जास्त माहिती आहे. मग कमी अक्कल असणाऱ्यांनी जास्त अक्कल असणाऱ्यांना असं तोंड वर करून बोलायचं नसतं. त्याला सिंहासनावर बसवावं, त्याची पाद्यपूजा करावी, त्याच्यासमोर हात जोडून उभं राहावं आणि मग त्याला विचारावं. मग तिने म्हणाली, बरं बरं, मोठा झालास काय, बस पाटावर. त्यांना पाटावर बसवलं. ती गोपिका समोर बसली आणि मग तिने विचारली, कोण आहेस रे तू? भगवान म्हणाले, हे बरोबर आहे, असं करावं, हे मान्य आहे. मग का कोण आहेस तू? भगवंतानी सांगितलं, तुला नंद बाबाचा मुलगा बलराम दादा माहिती आहे? ती गोपिका म्हणाली, हो माहिती आहे ना. भगवान म्हणाले, मी त्यांचाच भाऊ आहे, मी बलरामाचा भाऊ आहे. असं भगवंताने आपली कोणती ओळख कुठं द्यावी हेही कळावं लागतं. कुठली ओळख कुठेही देऊन चालत नसते. कोणती ओळख आहे आपली ती त्या त्या ठिकाणी द्यावी. उगीच कार्यक्रम पत्रिकेवर हरिभक्तीपरायण लिहिलं, बरोबर आहे. आधार कार्ड काढताना हरिभक्तीपरायण कशा करता, काय म्हणून तिथं ती ओळख द्यायची? पॅन कार्डवर आधार कार्डवर कशाला हरिभक्तीपरायण पाहिजे? तिथं ही ओळख देऊ नये. ती हरिभक्तीपरायण घरी तुम्ही, ते कार्यक्रम पत्रिकेवर पाहिजे. ह भ प प पु गु हे सगळं कार्यक्रम पत्रिकेवर. आधार कार्डवर आणि पॅन कार्डवर ह्याचा काय संबंध आहे? तिथं लिहून चालत नाही. तिथं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, संपला विषय. तुम्ही हरिभक्ती परायण लिहिलं की ते लोक समजतात हरी तुमचं नाव आहे, भक्ती वडिलाचं नाव आहे, परायण आडनाव आहे, संपला विषय. ते त्याच नावानं आधार कार्ड काढून देतील तुम्हाला. असं चालत नाही. आपली कोणती ओळख कुठं द्यावी हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही. भगवान म्हणाले, मी बलरामाचा धाकटा भाऊ आहे. त्याचं कारण असं होतं की संपूर्ण गोकुळामध्ये बलराम दादा म्हणजे अतिशय सज्जन मुलगा म्हणून प्रसिद्ध होते. अतिशय सज्जन, कुणाच्या आध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, मी त्यांचाच धाकटा भाऊ आहे. म्हणजे मीही तसाच आहे हे भगवंताला सांगायचं होतं. भगवान म्हणाले, मी बलरामाचा धाकटा भाऊ. मग ती गोपिका म्हणाली, हा तू कृष्ण आहेस होय? म्हणल्यावर मग तो भगवान म्हणाले, अगं तुला तर माझं नावही माहिती आहे, मग तोंडवर करून काय विचारते तू कोण आहेस म्हणून? नावही माहिती आहे. बरं, ती म्हणाली, बरं माझ्या घरात कशाला आला असं, डेऱ्यात हात घालून लोणी का चोरतो? भगवान म्हणाले, तसं नाही, तू ऐकून घे काय झालं ते. आम्ही लहान मुलं आमच्या वासरांबरोबर बाहेर खेळत होतो. माझं वासरू पांढऱ्या शुभ्र रंगाचं आहे. ते माझ्या हातातून सुटलं, धावत धावत इकडं आलं. मला वाटलं तुझ्या घराचं दार उघड आहे म्हणून तुझ्या घरात शिरलं असेल, म्हणून त्याच्या मागोमाग मी तुझ्या घरात शिरलो. सगळं घर शोधलं पण माझं वासरू मला मिळालं नाही. इथून जाताना हा लोण्याने भरलेला डेरा मला दिसला. पांढरं लोणी दिसल्यावर मला असं वाटलं की माझं वासरू पांढरं आहे, लोणी पांढरं आहे, कदाचित लोण्याच्या खाली जाऊन लपला असेल तर कसं दिसेल पांढऱ्यावर पांढरं, म्हणून मी डेऱ्यात हात घातला होता. कुणाला पटेल हे उत्तर मला सांगावं? कुणाला पटेल? पण भगवान आहे तिथं, कुणाला काही बोलता आलं नाही. ती म्हणाली, मला मूर्ख समजतोस काय? म्हणून माराला हात उगारल्याबरोबर भगवंतांनी तिथून पळून जावं. अशा बाललीला भगवंताच्या सुरू झाल्या. काही काही गोपिकांनी तक्रार करायचं ठरवलं. गोपिका तक्रार करायला लागल्या. पण कोणत्या गोपिकांनी तक्रार केली हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ज्या गोपिकेच्या घरात चोरी झाली त्या गोपिकेनी तक्रार केली नाही. त्या गोपिकेनी तक्रार केली नाही का? कारण जिच्या घरातल्या लोण्याला भगवंताचा हात लागला ते लोणी वाढेल का कमी होईल? वाढेल. मग लोणी वाढल्याची कोणी तक्रार करतं का? आपल्या घरामध्ये चोर आला आणि आपल्या घरामध्ये सुदैवाने काही नाही, सगळं बँकेत होतं. एक 500-700 रुपये घरामध्ये होते. ते 500-700 रुपये चोरून जाताना चोराचं 5,000चं पाकिट घरात पडलं. तुम्ही प्रामाणिकपणानं सांगावं, पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करता? तुम्ही करता का? अहो, वाढल्याची तक्रार कोणी करत नसतं, कमी झाल्याची तक्रार. मग तक्रार केली कोणी? ज्या गोपिकेच्या घरी चोरी झाली तिने तक्रार केली नाही. तिच्या शेजारची जी गोपिका होती तिला वाटलं तिचं वाढलं माझं का वाढलं नाही, म्हणून ती तक्रार करायला गेली, माझ्या घरी का आला नाहीस?
कारण भगवंताला या निमित्तानं आपला चेहरा दाखवावा. आणि हे सांगा देवा मी राहिले बरं, माझ्या घरी अजून येणं झालं नाही आपलं, हे सांगण्याकरता गोपिकांच्या तक्रारी सुरू झाल्या. सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा यशोदा म्हणाली, नाही ग माझा कानोबा तसा नाही, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाणे, तुम्ही सांगता गाराणे गे गोकुळीच्या नारी. नाही म्हणे आमच्या घरात येऊन तक्रार, त्यांनी चोरी केली. यशोदा म्हणाली, अगं चोरी लोण्याची करेल त्याच्या घरात काय कमी आहे, तुम्ही लपवून त्याचा भोरागे, आळ घेता शारंग धरागे, तुम्ही 12 घरीच्या 12 गे गोकुळीच्या नारी. मग जेव्हा सगळ्याच गोपिका एकदा उठल्या आणि त्यांनी यशोदेकडे तक्रार केली, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का, काय करावं आम्ही, गोकुळात राहावं का जावं, काय इच्छा काय तुमची, याचा बाप गाव सांभाळतो आणि पोरग गावात चोऱ्या करतं, याला काय अर्थ आहे. भगवान म्हणाले, गोपिकांनो तुम्ही लक्षात घ्या, कलियुग जवळ आलंय, मंत्र्यापेक्षा मंत्र्याच्या पोरावरच खटले जास्त चालतात, त्याच्यामुळे हे असं होणारच आहे. भगवंतानी सांगितलं, आईने सांगितलं, कानोबा ह्या सगळ्या गोपिका एकदम तक्रार करून आल्या, एकीचं दुसरीचं खोटं वाटण्याची शक्यता आहे. सगळेच जेव्हा तक्रार करतात तेव्हा काय बोलू मी सगळ्यांना, तुम्हाला उद्योग नाही म्हणून ह्या खोड्या सुचतात ना, उद्योगाला लागा. काय उद्योग, आपलं गोधन घेऊन रानात जात जा. भगवान दुसऱ्या दिवशीपासून तयार व्हायला लागले. तयार झाल्यानंतर सगळ्या गोपाळांना बरोबर 9 लक्ष सवंगडी बरोबर घ्यायचे आणि सगळ्यांना सांगायचं, चला बाबा चला चला चला. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन कोट्यवधी गायी घेऊन भगवान रोज वृंदावनामध्ये जायचे. तिथं मग जाताना सगळ्या गोपिका दारात येऊन उभं राहायच्या, बघायच्या आणि त्यांना वाटायचं काय आता दिवसभर याची भेट होणार नाही, कुठून दुर्बुद्धी झाली. आणि याची तक्रार आपण केली. गावात खोड्या करत होता तेव्हा तक्रारीच्या निमित्तानं का होईना पण याचं दर्शन होत होतं. आता याला रानात पाठवलं, आई तरी किती निष्ठुर, आम्ही तरी किती मूर्ख, याची तक्रार करायला गेलो. आईने रानात पाठवावं का, केवढं लहान वय आहे. मग बघायला यायच्या, बघायला नुसत्याच नाही, मग भगवान गेले की मग घरामध्ये काहीतरी काम काढायचं. मग घरामध्ये पाणी भरून ठेवलेलं असलं की तो सगळं पाण्याचा हंडा पालथा घालायचा आणि सासूबाईकडे जाऊन तक्रार करायची, सासूबाई अहो बघा हो काय पोराने घरामध्ये उच्छाद मांडला, अजून तुमचे कपडे धुवायचे, मामंजीचे धुवायचे, यांचे धुवायचे, पोरांचे धुवायचे आणि घरामध्ये पाण्याचा थेंब नाही. आणि मग ती सासू म्हणायची, अगं मग माझं थोबाड काय बघत बसली, जा की यमुनेवरून पाणी आण. यमुनेवर जा एवढंच ऐकायचा अवकाश असायचा. भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पाणीयाचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नेटवो, चाळा लावियला गोप गोपीनाथे. संतांनी त्याचं वर्णन केलं. मग तिथं जायचं, तो हांडा तो घट तो पाण्यावर तसाच तरंगत राहायचा आणि ही भगवंताकडे बघत बसलेली असायची. अशीच एक गोपिका भगवंताकडे बघत बसलेली. बघता बघता तिचे डोळे बंद झाले. काय विचार चालू होता देव जाणे. आकाशातून नारद महर्षी चाललेले. नारद महर्षी खाली उतरले. नारदांनी त्या गोपिकेला जाग केलं. ते म्हणाले अगं उठ, काय ध्यान लावून बसलीस काय, भगवंताचं कान्होबाचं ध्यान लावून बसलीस तू. अगं ध्यान हा तुमचा विषय नाही, तुम्ही भक्त आहात, काय ध्यान लावता, कशा करता. भगवान तर तुझ्या समोर उभा आहे तो, आणि तो समोर उभा असताना डोळे बंद करून त्याचंच ध्यान करायचं काय कारण आहे. माणसाची ही सवय असते. तुम्ही बघा, मंदिरात जाणारा मनुष्य पांडुरंगासमोर उभा राहिला ना की नमस्कार करताना डोळे का बंद करून काय बघतो देव जाणे. अरे ज्याला बघायचंय तो समोर आहे ना, तिथं जाऊन डोळे बंद करण्याचं काय कारण आहे. पण माणसं डोळे बंद करतात. नारदांनी तिला सांगितलं डोळे बंद करून काय, त्याला मनात पकडण्याचा प्रयत्न करतेस काय. गोपिकेने डोळे उघडले. गोपिका म्हणाली, तुम्हाला मी मूर्ख वाटते काय, पाणी भरण्याचं नाटक करून निमित्त करून इथपर्यंत आली आहे, ते त्याला डोळे बंद करून त्याचं ध्यान करायला आले. नाही, मग डोळे बंद करून काय करते, भगवंताला ध्यानात पकडण्याचा, मनात पकडण्याचा प्रयत्न करते का. गोपिका म्हणाली, नाही नारदा, मी त्याला मनात पकडत नाही, मनात साठलेला तो परमात्मा बाहेर काढता येतोय का एवढं बघत होते, पण तो आमच्या मनातून निघत नाही. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. असंच त्या गोपिकेचं झालं. मग गोपिकांनी असं सुरू केलं. संध्याकाळी भगवान परत घरी यायचे. घरी येताना पुन्हा गोपिका सगळ्या दारात येऊन उभ्या राहायच्या. त्याची ती खेळून खेळून माती अंगावर चढलेली, पांडूर झालेली त्याची कांती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, अशी त्याची कांती बघायला सगळ्या गोपिका यायच्या. भगवंताचा असा दिनक्रम सुरू झाला. आणि एके दिवशी भगवंताने गोपाळांना सांगितलं, उद्या आपण काला करायचा. गोपाळांनी विचारलं, म्हणजे काय करायचं देवा. भगवंतानी सांगितलं, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरोनिया माये नवनीत आणावे. सगळ्यांनी माझ्यासारखी शिदोरी आणा. दुसऱ्या दिवशी गोपाळांनी तशा पद्धतीची शिदोरी आणली. खेळ झाले. गोपाळ थकले.
भगवंतानी कान्होबांना कान्होबाला सांगितलं, कान्होबा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, किती वेळ आता खेळणं, किती वेळ चालणार, भूक लागली देवा. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आणाशी दोऱ्या. भगवंताने सगळ्यांना एकत्रित केलं, सगळ्या गोपाळांची कमल पुष्पासारखी रचना केली. कमळाचं फूल आपल्याला माहिती कसं असतं, ते कमळाचं फूल माहिती आहे ना. काय आता करावं मला कळत नाही. कमळाचं फूल आपण बघितलेलं आहे ना, लहान लहान पाकळ्या आत असतात, मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात. भगवंताने गोपाळांची तशी व्यवस्था लावली. त्याच्यातून भगवंताने हे दाखवून दिलं, जो स्वतःला लहान समजतो त्याला आतल्या बाजूला घेतो, जो स्वतःला मोठा समजतो त्याला बाहेरच्या बाजूला लावून देतो. थोरपण परहाची सांडीजे, व्युत्पत्ती अघवीच विसरीजे, जगात धाकुटे होईजे तै जवळीक माझे. जो स्वतःला लहान समजतो त्याला मी जवळ घेतो, स्वतःला मोठं समजणाऱ्याला परमात्मा जवळ घेत नाही, थोडं लांब ठेवतो. थोडं बाहेर नम्रता नमनते नम्रता अंगी. तुकाराम महाराज बोलतात की नाही, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जे नम्र झाले होते त्याने अनंताला कोंडून टाकलं. बहुतेक रचना तशी केली. म्हणून नम्र, मी गमतीनं सांगतो, माणसाने नम्र व्हावं, नम्री होऊ नये. नम्र होणं महत्वाचं आहे, नम्री होण्यात काही फार पदरात पडत नाही. गोपाळांनी तशी रचना केली भगवंताने. मध्यभागी स्वतः भगवान उभे राहिले, लहान लहान गोपाळ आत, मोठे मोठे समजणारे स्वतःला ते गोपाळ बाहेर. मध्यभागी स्वतः भगवान उभे राहिले, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद ठेवला, बोटाच्या फटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढली. नर्म विनोदानं भगवंताने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं. भगवंताने समदृष्टी केली आणि हा काल्याचा प्रसंग बघण्याकरता आकाशामध्ये देवादिकांनी गर्दी केली. याचं वर्णन भगवान शुकाचार्य, भगवान व्यास महर्षी भागवतामध्ये करतात. बिभ्रद्वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदौ हासयन्नर्म भिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तोच काल्याचा प्रसाद आज भगवंताच्या संतांच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतो आहे. तो प्राप्त करून घेत असताना आपल्या अवस्थेचं चिंतन करून भक्तिशास्त्रातली सर्वोत्तम अवस्था आपल्याला कशी प्राप्त होईल याच्याकरता आपण चिंतन केलं पाहिजे. आणि तशी अवस्था चिंतनानं प्राप्त होत असेल तर ते चिंतन ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनाशिवाय दुसऱ्या कुठल्याही चिंतनातून आपल्या पदरात पडणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. नित्य ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन 15 मिनिटाचा प्रश्न आहे. 15 मिनटं, मी दिवसाकाठी फक्त 15 मिनटं मागतोय. 23 तास 45 मिनटं तुमचे, फक्त 15 मिनटं आमच्याकरता. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथा आणि 5 मिनटं रामकृष्ण हरीचं घरात भजन. बस, याच्या पलीकडे आम्ही कशाची अपेक्षा आपल्याकडून करत नाही. रोज नियमानं ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा. आपल्याला समाधान देणाऱ्या एवढ्याच गोष्टी या जगताच्या पाठीवर उपलब्ध आहेत. आपलं कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्यानंच होईल. जगाच्या पाठीवर दुसरी व्यवस्था नाही, हे आपण कृपा करून लक्षात घ्या. दुसरी व्यवस्था नाही. आपलं कल्याण होईल तर याच्यानंच होईल, ज्ञानेश्वरीनंच होईल, गाथ्यानंच होईल. म्हणून रोज थोडा वेळ, जास्त वेळ मी आपला घेतच नाही, थोडा वेळ ज्ञानेश्वरीचं चिंतन नित्य नियमानं केलं पाहिजे. थोडा वेळ गाथ्या, थोडा वेळ वाचावं. किती वेळ, तुम्हाला किती वेळ वाचावं याचंही बंधन मी ठेवत नाही. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, संध्याकाळी नाही जमलं लोकलमध्ये वाचा, ते नाही जमलं रात्री वाचा, नाही अंथरुणावर पडल्या वाचा, पाय वर करून वाचा, पण वाचा, हे महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपला दिवस संपला नाही पाहिजे. गाथा वाचल्याशिवाय आपला दिवस संपला नाही पाहिजे. तुम्ही 1च अभंग रोज वाचा, 2च वाचा, 5च अभंग रोज वाचा, 10 ओव्या रोज वाचा, पण रोज वाचा. एवढीच अपेक्षा, एवढीच प्रार्थना आहे. दुसरी प्रार्थना मी करणार नाही. सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो, हात जोडून प्रार्थना करतो. ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय मानवी जीवन खरं जीवन नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला तारेल तर एवढंच तारेल, आपल्याला तारेल तर रामकृष्ण हरी भजनच तारेल, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं
आपल्या जीवनाची, आपल्या दिवसाची आखणी प्रत्येकाने करावी, एवढीच प्रार्थना आहे. लोक म्हणतात अहो ज्ञानेश्वरी कळतच नाही. कळत नाही म्हणूनच वाचायची. कळत नाही म्हणून सोडून दिल्यावर कशी कळेल? कळत नाही म्हणून तर वाचायची ना. म्हणून तर कळत कुणालाच नाही. ज्ञानेश्वरी कुणालाच कळत नाही. आम्ही सांगतो आम्हाला कळते काय? आम्हालाही कळत नाही. तुम्हाला जशी कळत नाही तक्रार असते, आम्हालाही कळतच नाही. कळतच नाही, पण तरी सातत्याने वाचली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायच आहेत, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. आणि आपल्या हातात काय असतं? आपल्याला आईचं काहीच कळत नाही, पण तरी सुद्धा आईला झटे देण्यातून आईचं प्रेम मिळतं की नाही? तसंच आहे ज्ञानेश्वरीतलं. कळत नाही, वाचत राहावं. बरं, ज्ञानोबाराय असे संत आहेत ना महाराज, त्यांना नुसतं माऊली म्हणलं तरी ते वितळतात. आपण नित्य वाचत राहिलं, कधीतरी माऊलींना आपली करुणा येईल, आपल्याबद्दल दया निर्माण होईल अंतःकरणामध्ये, आणि ज्ञानेश्वरी समजून देण्याची कृपा ते आपल्यावर, तुमच्या माझ्यावर करतील. याच्याकरता फक्त सातत्यानं ज्ञानेश्वरी गाथ्याचा आश्रय आपण करत राहिला पाहिजे. लोकांची अनेक तक्रारी आहेत, वाचताच येत नाही. मी आता हल्ली सांगतो, वाचता येत नसेल ना, आपण शाळेतच गेलो नाही, आ ई शिकलोच नाही, तरी ज्ञानेश्वरी वाचा, तरी वाचा. अहो वाचताच येत नाही, कशी वाचा? मी म्हणतो मी आपल्याला मार्ग सांगतो त्याचा. ज्ञानेश्वरी उघडायची, पहिलं पान काढायचं, आजच्या दिवशी फक्त ओव्यांवरून, तेवढ्या पानावरून बोट फिरवायचं, काहीच करायचं नाही. वाचता येतच नाही, नाहीतरी काय वाचायचं आहे? फक्त ओवीवरून बोट फिरवायचं. दुसऱ्या दिवशी दुसरं पान, ओवीवरून बोट फिरवायचं. तिसऱ्या दिवशी तिसरं पान, ओवीवरून फक्त बोटं फिरवायची. तेवढं पानभर बोट फिरवायला किती वेळ लागतो? तुम्ही फक्त ओव्यांवरून बोट फिरवण्याची सवय लावून घ्या. एकदा ओव्यांवरून बोट फिरवण्याची सवय लागली, एकदा आपण बोट फिरवायला लागलो की शेवटपर्यंत ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडू देत नाही. हे लक्षात ठेवा. आपलं बोट सुटायचं नाही. ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडणार नाही. गाथा आपलं बोट सोडणार नाही. आपल्या जीवनाची धन्यता करूनच देईल ती ज्ञानेश्वरी, गाथाच करून देईल. याच्याकरता भक्तिशास्त्राच्या, ज्ञानाच्या, योगाच्या कुठल्याही अवस्था प्राप्त करून घ्यायच्या असतील, जीवनात समाधान, संतुष्टता प्राप्त करून घ्यायची असेल, ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय पर्याय नाही. ते ज्ञानेश्वरी गाथा मला कळत नाही महाराज, मी कधी कधी फार विमनस्क होतो, मला कळत नाही, म्हणजे खरंच कळत नाही. मी सांगू, हातात ज्ञानेश्वरी असताना मनुष्य दुःखी कसा असू शकतो हेच मला कळत नाही हो. हातात गाथा असताना मनुष्य तोंड कसं पाडू शकतो हेच मला कळत नाही. ज्ञानेश्वरी गाथा हातात असणाऱ्या लोकांना तक्रारी कराव्याच कशा वाटतात हेच मला कळत नाही. हातात गाथा आहे महाराज, करून रडायचं, काय शहाणपण आहे ह्याच्यामध्ये? अरे गाथा आहे ना तुझ्या हातामध्ये, दुसऱ्याकडे काय रडतो बाबा? ती उघड ना. ती उघडलं की प्रत्यक्ष तुकोबारायमध्ये बसलेत ना बाबा. तुला वाटेल ते देण्याचं सामर्थ्य आहे, आपले जीवन धन्य करण्याचं सामर्थ्य आहे, तृप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या अक्षरामध्ये लपलेलं असताना दुसऱ्याकडे जाऊन तोंड वेंगाडण्यात काय तात्पर्य आहे मला सांगा? प्रार्थना एवढीच आहे, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भगवंताचं नामस्मरण करा, एवढीच प्रार्थना आहे. ते करण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य ज्ञानोबाराय तुकोबारायने भगवंतानी तुम्हाला आम्हाला द्यावं, एवढी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, आपल्या सर्वांच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो, सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. चालू असणारा हा नामसप्ताह 50 वर्ष चालू आहे. त्याच्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ते आणि आपण सर्व श्रोते आपल्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा माऊलींच्या, संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. थोडासा उशीर झाला त्याबद्दल क्षमा मागतो, कारण काल्याचं कीर्तन आहे, उशीर होणं स्वाभाविक आहे. आणि उशीर होणार आहे हे तुम्हालाही माहिती होतं की नाही? मग काय त्याच्यात? तुम्हाला अपेक्षित तेच केलं मी अनपेक्षित थोडंच काही वागलो. तुम्हाला अपेक्षित होतं तेच केलं मी. काल्याची सेवा आहे, उशीर होणार आहे, माहितीच होतं ना, मी तेच वागलो. मी तुमच्या मनाविरुद्ध वागणारा माणूस नाही, लक्षात घ्या. तुमच्या मनासारखंच वागत आलो मी. त्यामुळं झालेली ही सेवा तुम्हाही सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली विठ्ठल. जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
केला दोहीकडे मुख पसरून अरे दोहीकडे मुख पसरून तुका 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 म्हणे अरे दोहीकडे तुका म्हणे हाती ठोका दिखाऊने दे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून घरला कृष्ण म्हणे आवभाजनी सकाळ तो एकामेक वैष्णव निघात या ब्रह्मादिका उत्तम लोकाला तुका म्हणे भूमंडळी आम्ही बोलिलेले पुरे वेडी वाकुडे उत्तरे नाये विचारिला अधिकार मी आपुला नाये नारायणा म्हणे भोग केला निवारिला आता उठावे जे म्हणायत नाही करून आरती चक्र पाणी वाळी आधी पुरले नवस धन्य काल भाव सखा पुण्यवंत तुम्ही वा आधी पुरले नवस धन्य काल तुका वाहे टाळी होता साणी आधी पुरले नवस धन्य का दिवस प्रेमारती गोविंदाचे ओवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करते आवणी मुक्ता ओवाळी ते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा मुने के जेवाचे कोणी राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन विटेवरी उभा वामन्य रकमाई दिली पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उत्तरी जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव जय तुळसी माळा गाळा करटे वनकटी असे पितांबर पत्कर लल्लाट देव सुरवर नित्याची भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा माते दयावयम केशवाचे नामदेव भावे वाळे जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत वाणो वेधळा माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी धन्य नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविल दानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत वाणो वेधळा माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मादि केले राम जनार्दन करते मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत वाणो वेधळा माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाये राघवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारे कौतुक तुकवाचे भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाये राघवी आमा आरती तुकारामा तू गीता तुळणेसी ब्रह्मा तुकाशी आली मन निरामित
चरणी मस्तक टेविले आद्य तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती वाये दाखवे आमा आद्य तुकाराम कालेंद्र दामन वंदिन चर डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेम्यालिंगनानंद पूजन भवे वाळेन महिनामा डोळ रकमे डोबा रकमे जवाबे माझे आस जन्मोजन्मी पंढरीचा वार करे संत संग सर्व काळ खंड प्रेमाचा चंद्रभाग स्नान पंढरीचा वार करे मागणे ते एक तुझ प्रती आहे संताशी निर्वेची मजले तुका म्हणे आता उदार तू या संतासी निर्विहेचे मजदे अनेक तुझे काही